हाती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. तयाविन हे नासी तयाविन हे नासी नाही दुसरी आयसी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. सवे तुकया मेला सवे तुकया मेला त्याने हा अगुणा आणिला, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया रामच्या रूपाला रे कथे विस्तार, रामच्या कृपाला रे कथेचा विस्तार, रे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया. या मनाला गुहारी नामाचा छंद, आवडे गोविंद गाव्यासी. सीन झाला मज संसार संभ्रमे, शीतल या नामे झाली काया. या सुखा उपमा नाही द्याव्यासी, आला कराशी निर्विकार. नित्य धावे तेथे नामाचा गजर, घोष जय जय कर ऐकता. तातडी ते काय हरी गुण गाय, आणि उपाय दुःख मूळ. एक चित्त धरू विठोबाचे पायी, तेथे उणे काही एक आम्हा. आम्हाशी विश्वास तयाची नामाचा, म्हणून वाचा घोष करू. करू हरिकथा सुखाची समाधी, अनेकांची बुद्धी दुष्ट नाशे. नाशे संसार लोभ माया, शरण जात्या विठोबासी. काय वानू आता नपुर वाणी, मस्तक चरणी ठेवीच तसे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा जाईन महाद्वार हरिभेटी. बेटी त्यांची इच्छी मन, करती कीर्तनानु देती. निळा म्हणे लोटांगण, घालीत जाईन सामोरा. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची असुता. त्यांच्या चरणावरती ठेवून माथा, साष्टांगाता दंडवत. दुसरी वंदू शारजा, चतुर्ननाची आत्मजा. वाकशी दीपा विजय सहजा, तिच्या चरणावजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, त्यांचे होय पुण्य पावन. प्रसन्न होऊन श्रोतेजन, त्यांना माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिन हरीचे भजन. विठ्ठल नाम उच्चारी तीजन, त्यांना माझे दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तन उभे होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा, त्यांना माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. चालवी सकळा नामा म्हणे, चालवी सकळा नामा म्हणे. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, म्हणून आपुल्या बाळा, म्हणून आपुल्या बाळा. चालवी सकळा नामा म्हणे, चालवी सकळा नामा म्हणे, चालवी सकळा नामा म्हणे.
पाहाती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे विठ्ठल विठ्ठल भाविको, आज आपल्या नामयज्ञाची समाप्ती आहे आणि कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार देतो, नंतर अभंगाकडे वळतो. तुम्ही जो काही पुण्यवान लोक आहेत, मी पण थोडा भाग्यवान आहे. तुमच्यातलं थोडं पुण्य मला वाटून मिळावं किंवा मला माझ्या वाट्याला थोडं यावं, यासाठी ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे ते आपले ज्येष्ठ साधक आदरणीय परमार्थातले माझे मार्गदर्शक आदरणीय मुक्ताजीदादा नाणेकर आणि विशेषतः दोन चांगल्या माणसांना जोडणारा पूल म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. विशेषतः आमचे काळोखे महाराज, बरोबर ना? हां, कारण काय हे सर्व ऑनलाईनचा जमाना आहे. त्यांना मी पाहिलं नव्हतं आणि अनेक कीर्तनामध्ये त्यांची माझी मागे पुढे तारीख असायची. कधी माझं काल्याचे कीर्तन असायचं, त्यांचं कधीतरी नामपर असायचं, कधी संतपर असायचं. आम्ही एकमेकाला हँडवेलवर मात्र नाव वाचलं. त्यांचा आज परिचय झाला. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आता सर्व वधूवर परिचय आपण पाहतो, सर्व ऑनलाईनवर जोड्या जुळतात आणि मग त्यांचा विवाह ठरला. तो पूर्वीसारखी आता बैठक मामाला बोलवा याला बोलवा अशी काही पद्धत आता राहिली नाही. विशेषतः आदरणीय काळोखे महाराज आणि चांगलं कार्य आहे त्यांचं आणि त्यांच्याच वाटेने म्हणा परमार्थातले त्यांचे काही चांगले विचार घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. विशेषतः जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर कीर्तन सेवा करणं विशेषतः आणि चोखा महाराजांच्या नाव विशेषतः काल्याचं कीर्तन करत असताना ही जी मंडळी आपण पाहिली, संत मंडळी पाहिली असेल, महाराज आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्रात अनेक काल्याचे कीर्तन आपण करत असतो, माझे पण अनेक कीर्तन झाले काल्याचे, परंतु ह्या व्यासपीठावर कीर्तन करत असताना खऱ्या अर्थानं काला करण्याचे ह्या 5-6 संत मंडळींना एकत्रित येऊन आपण हा जो यज्ञ मांडलेला आहे हे खरं कौतुकास्पद आहे. विचार करा, काला म्हणजे काय? काला म्हणजे ही 5 संत मंडळी 6 संत मंडळी यांच्याकडे पाहून काला या शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल का? ज्यावेळेस उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीन आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस त्यांना टाव फोडावा लागला, रावळात जात असताना चोखा महाराजांना तिथं अडवलं बडव्यांनी आणि नाही तुम्हाला दर्शन घेता येणार नाही, तुम्ही काय आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. मग त्यांनी तो त्यांच्या सहज मुखातून अभंग रचला गेला, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीन. मग त्यांनी तिकडनं जाऊन मुखदर्शन तरी घ्यावं म्हणून ते तिकडनं गेले. तिकडे सुद्धा पडवे लावले. मग तत्कालीन परिस्थितीचं वर्णन मी करतो बघा. पडदे लावल्यानंतर त्यांनी लगेच म्हटलं का रूप तुझे कैसे पाहू आम्ही त्यात दीन, म्हणजे आम्ही तुझे रूप पण पाहू शकत नाही. आणि अशा प्रकारचे श्रेष्ठ मंडळ आता पहा ना, तुकया बंधूंचं तुम्ही किती चिंतन वाचले, किती त्याचे अभंग वाचले माहीत नाही आमच्या साधकांनी. पण आता माझी एक संस्था मी स्थापन केलेली आहे 3-4 वर्षापूर्वी, परमार्थिक सेवा प्रतिष्ठान, आणि त्याच्या माध्यमातून जो काही जो माझा संस्थेतला जो ठेवा आहे तो ठेवा गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला या संपूर्ण दुर्गम भागामध्ये कसा पोहोचवता येईल, परदेशात कसा पोहोचवता येईल ह्या संख्या. त्यावेळेस मी कान्होबारायांचा फार अभ्यास केला. त्यांचा एकच अभंग तुम्ही जर पाहिला असेल वासुदेव प्रकरणातला, सकाळी काकड्यामध्ये आपण पाहत असतो का गातो वासुदेव मी ऐका, आणि मग त्याच्यामध्ये ओले मृत्तिकेचे मंदिर त्यात 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर त्याचा नका करू अंगीकार गातो वासुदेव करीतो फेरा. अशा प्रकारचं चिंतन, इतका सुंदर अभंग मी अनेक ठिकाणी कीर्तनाला तो अभंग घेतलेला आहे. का माणसाच्या शरीराला त्यांनी मातीचं मंदिर म्हटलंय आणि मातीच्या मंदिरात 6 उंदीर लपलेले आहेत आणि त्या 6 उंदिरांनीच तुमचं ते देह जो आहे पोखरून खाल्लेला आहे आणि त्याचा तुम्ही अंगीकार करू नका. आणि अशा प्रकारची जागृती ह्या महाराज मंडळींनी केली. त्यांना सर्वांना एकाच व्यासपीठावर आणलं असेल. पहा बहिणाबाईंचं नाव तुम्ही, की बहिणाबाई तुम्ही महिलांना विचारतो बघा. आता काल्याच्या कीर्तनामध्ये थोडी मर्यादा असते, पण बहिणाबाईंचं त्यांचं लग्न ज्यावेळेस ठरलं होतं त्यांच्या वरामध्ये म्हणजे त्यांच्या पतीमध्ये, या बहिणाबाईंच्या आणि त्यांच्या मिस्टरांच्या म्हणा नवऱ्याच्या वयामध्ये किती अंतर असावं, किती तुमचा काय अंदाज आहे किती अंतर असावं? अलीकडच्या काळामध्ये किती अंतर असते? 4 वर्ष 3 वर्ष 5 वर्षाचं अंतर असते. बहिणाबाईंचे त्यांचे जे पती होते त्यांच्या वयामध्ये आणि बहिणाबाईंच्या वयामध्ये किती अंतर असावं? काय अंदाज असेल? आपण इथेच कीर्तन थांबू जर सांगता नाही आलं तुम्हाला. किती अंतर असावं? 27 वर्षाचं अंतर होतं. किती वर्षाचं?
27 वर्षाचं अंतर होतं. बहिणाबाईंचं वय होतं 3 वर्ष आणि त्यांचं वर्ष होतं 30 वर्ष, म्हणजे 27 वर्षाचं अंतर त्यांच्या दोघांमध्ये होतं. इथपर्यंत माझं सांगणं संपत नाहीये. तर त्यांनी जे काही अभंग रचना केली त्या अभंगामध्ये स्वतःच्या पतीविषयीचे काही अभंग त्यांनी खूप सुंदर लिहिलेले आहे. एकाही अभंगामध्ये त्यांनी पतीला नाव ठेवलेलं नाहीये. त्याचे कर्मठ होते, ब्राह्मण कुटुंब होतं, कर्मठ होते, त्यांचा दुस्वास करत होते, त्यांना तुकोबारांच्या शिष्या होत्या म्हणून त्यांना बरं मारहाण केली, मारझोड केली, पण माझा पतिराज फार चांगला आहे, फार गुणवान आहे वगैरे अशा प्रकारचे त्यांच्यापासून काय मिळतं तर भांड्याला भांडं लागतं आपण म्हणतो तसं. पण आदर्श प्रपंच त्यांनी त्याच्यातून संत पदाला पोहोचल्या, झगडत का होईना. अशा मंडळींना आपण सावता महाराजांचे अनेक अभंग तुम्ही पहा, परंतु एकच अभंग तुम्ही घरामध्ये लिहून ठेवा. समयाशी सादर व्हावे, देवे ठेवेली तैसेची राहावे, कधी बसून हत्तीवर कधी पायीचा चाकर. म्हणजे विचार करा, कधी तुम्हाला पायाने चालावं लागेल, कधी हत्तीवर पण बसायला मिळेल. पण त्याचाच अर्थ काय, संत म्हणजे विसवा खेचर असतील कोणते असू दे, हे यांच्या नावाने जे काय हा जागर नामयज्ञ आपण 2 दिवसापूर्वी सुरू केलेला आहे, हा कौतुकास्पद आहे. मला वाटत नाही महाराष्ट्रात असा कोणी प्रयोग केला असेल. हा प्रयोग तुम्ही केला, हा चांगला, याचं रिपीट व्हायला पाहिजे, म्हणजे त्याचं पुनरावृत्ती व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा चांगला उपक्रम. आणि त्याचबरोबर आजचा काल्याचा दिवस आहे. काल्याच्या दिवसाला थोडी मर्यादा असते बोलण्यामध्ये, तसे सर्वच कीर्तनाला मर्यादा असते, पण आता मर्यादेचं उल्लंघन आपण होत आहे. तो विषय माझा नाही आहे, कारण मी सरकारी नोकरीत असल्यामुळे मला जास्त त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. पण जसं वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार आपल्या पहिल्या दिवसाची सेवा असेल तर आपण काय करतो, नामपर अभंगावर चिंतन करतो. दुसऱ्या दिवसाची सेवा असेल तर पण संतपर अभंगावर चिंतन म्हणतो. तिसऱ्या दिवसाची असेल तर उपदेशपर अभंगावर चिंतन म्हणतो. चौथ्या दिवसाची सेवा असेल तर स्थितीपर अभंगावर, 5व्या दिवसाची सेवा असेल तर अद्वैतपर अभंगावर, 6व्या दिवसाची सेवा असेल तर करुणापर अभंगावर चिंतन करतो. 7वा दिवस जो आहे, जो काल्याचा आदल्या दिवस, 8 दिवसाचं नाम सप्ताह धरा, तर 8व्या दिवसाच्या आदला दिवस जो जागराचं कीर्तन आपण ज्याला म्हणत असतो, तो मागणीपर अभंगावर चिंतन म्हणतो. आणि त्याचबरोबर 8वा जो दिवस आहे तो काल्याची समाप्ती असते का पूर्ण त्याला जातो तो नामयज्ञ, ते काल्याच्या दिवसाची मर्यादा जो आज माझ्या वाट्याला आलेला आहे. काल्याच्या दिवसामध्ये सुद्धा मर्यादा आहे. मर्यादा म्हणजे कीर्तनकार बांधलेला आहे, पूर्णपणे बांधलेला आहे. आणि तो संतांनीच त्याला घालून दिलेला आहे का काल्याचं कीर्तन कसं करावं त्याची दिशा त्याने ठरवून दिलेली आहे. काल्याच्या दिवसाची कीर्तन सेवा समर्पित करत असताना त्याच्यामध्ये बाबा जे भगवान श्रीकृष्णाचं एकूण आयुष्य जे 125 वर्षाचं होतं, 125 म्हणजे त्यावेळेस 1000 वर्षाचं आयुष्य होतं द्वापार युगामध्ये, ते 1000 वर्षापैकी फक्त 125 वर्ष भगवंताने आपलं हे अवतार कार्यासाठी वापरले. आपल्याला माहिती असेल तसं भगवंताने ठरवलं असतं तर 999 वर्ष जगू शकले असते, पण नाही. एकदा अवतार कार्य संपलं. संतांचं अवतार कार्य आणि भगवंताचं अवतार कार्य याच्यात प्रचंड फरक आहे. संतांचं अवतार कार्य रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग तसं असते, अहोरात्र चालू असतं, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे वडे. तसं भगवंताचं नाही. भगवंत विशिष्ट कार्यासाठी इथे येतात, अवतार धारण करतात. त्याचं उद्दिष्ट संपलं का ते अवतार त्याचं संपुष्ट येतं का निजधामाला जातात. तद्वत भगवान श्रीकृष्णाचे 125 वर्षापैकी, ह्या टोटल 125 वर्षापैकी फक्त जेवढं 11.5 वर्षाचं आयुष्य जे काही त्यांनी गोकुळात घालवलं होतं, त्यांची विभागणी आपल्याला माहिती आहे, ते फार सांगत नाही मी. ह्या 125 वर्षाची विभागणी कशी आहे, व 11.5 वर्ष गोकुळात पहिले, नंतर 13.5 वर्षे त्यांनी मथुरेत काढले आणि उरलेले 100 वर्षे त्यांनी द्वारकेत राज्य केलं. याची ती विभागणी आहे. ते ह्या 125 पैकी फक्त 11.5 वर्षाचं चिंतन करावं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, देवे केले गोकुळी. म्हणजे चरित्र ते उच्चारावे, ते म्हणजे काय, ते हा दिशादर्शक आहे का नामदर्शक आहे. ते चरित्र ते कोणतं, देवे केले गोकुळी का केले देवे गोकुळी. अशा प्रकारचं ते गोकुळात चरित्र केलेलं आहे ना, तेवढ्या कृतीत आपली आजची सेवा आहे. पण हे करत असताना बघा, बऱ्याच वेळा काल्याच्या कीर्तनाला आपण म्हणत असतो बाबा हे प्रसादाचं कीर्तन आहे, पगाराचं कीर्तन आहे, अमुक. पगाराचं कीर्तन याच्यासाठी म्हणत होते पूर्वी 1 महिन्याचा सप्ताह चालायचा दादा, 108 दिवसाचा पण सप्ताह. आमच्या अमृत उभ्या बुक्यांची धर्मशाळा आपल्याला माहिती असेल, अमृतनाथ स्वामींची धर्मशाळा, जी आमच्या वडिलांची मोठी, म्हणजे त्या उभारणीमध्ये वडिलांचं फार मोठं योगदान आहे. माझ्या वडिलांना कदाचित आपले काही भाविक ओळखत असतील, मणिलाल काका कडधेकर म्हणून, ते फार मोठे कीर्तनकार होते. त्यांनी आयुष्यभर सेवा केली आणि आयुष्यभर सेवा करत असताना वयाच्या 16 वर्षी पहिलं कीर्तन केलं, 92 वर्षी देह ठेवला. पण या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी कधी कीर्तनाचं मानधन घेतलं नाही. त्यामुळे मी 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी शासकीय नोकरीत असताना थोडं इकडे चाललो का घरात एकुलता एक असल्यामुळे 100 टाळ आहे, 3-4 विणा आहेत, मृदुंग आहे 3-4, याचं करायचं काय, त्यांना टेन्शन आलं. म्हटलं काही काळजी करू नका तुम्ही, आपोआप भगवंत मार्ग दाखवत असतो. पण म्हणले बाबा तू ह्या नारदाच्या पवित्र गादीवर उभा राहतोय, एक गोष्ट लक्षात ठेव, ते 3 पथ्य पाळत असेल तरच हे व्रत स्वीकारणार, ते स्वीकार नको. म्हटलं काय पथ्य काका म्हणायचे त्यांना,
तर ते म्हणे बाबा 3 पथ्य आहे. एक काय, कीर्तन वेळेवर सुरू करायचं आणि वेळेवर संपवायचं. दुसरं, कीर्तनाला जो काही प्रसाद, अन्नप्रसाद भगिनींकरता, भाविकांकरता, जो काही साधकांकरता केला असेल त्या पंक्तीला तो प्रसाद घ्यायचा. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मी हातात हात घालून शब्द दिला होता की बाबा, त्यांनी म्हटलं बा ह्या नारदाच्या गादीवर मी आयुष्यभर जे व्रत जोपासलेलं आहे, कधी कीर्तन सेवेचं, प्रवचन सेवेचं मानधन घेणार नाही. तू देखील मला शब्द दे की बाबा मी देखील कधी कीर्तन प्रवचन सेवेचं मानधन घेणार नाही. मी त्यांना शब्द दिला का भागवत धर्माची पताका मी तुमच्यानंतर मी खाली झुकून देणार नाही, पण कधी कीर्तन सेवेचं किंवा प्रवचन सेवेचं मानधन घेणार नाही. आणि त्यांच्या कृपेने आज मी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल आता यांचा जो संत विचार मंच आहे का संत विचार समिती आहे, त्या समितीला हा विचार कसा चुकला. पण संत शब्द त्याच्यामध्ये आल्यानंतर वेगळ्याने काही सांगायची गरज नाही का संत कसे असावेत. तुम्ही ताटीचे अभंग जर 14 पाहिले असतील तर त्याच्यामध्ये संत कसे असावेत, तुकोबारायांचे अभंग, असे संतांची व्याख्या भगवद्गीतेमध्ये कुठे दिलेली नाहीये. भगवद्गीतेमध्ये कुठे एक सुद्धा शब्द, भगवद्गीतेमध्ये आम्ही एवढं शिकवत असताना भगवद्गीता त्याच्यामध्ये कुठेही संत शब्द आलेले नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र संत शब्द 4थ्या अध्याय असेल 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर संतांची व्याख्या केलेली आहे. त्या तुकोबार यांनी फार सुंदर साध्या एका शब्दात व्याख्या केलेली आहे. तुका म्हणे त्याची संत सोशी जगाचे आघात. म्हणजे तुकोबार म्हणतात का जगाचे आघात करा महाराज, तुम्हाला विनंती आहे का काही म्हणू द्या, परंतु तुम्ही या संत विचारांचा जो काही जागर आता चालू केलेला आहे, समिती तुमची जी आहे त्याला माझ्या मनपूर्वक सदिच्छा. त्याच्यामध्ये काही जरी एखादा सदस्य तो जागा असेल, जागा रिकामी असेल तर माझी रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये करा का जे हो बरोबर आहे ना. कारण शेवटी कसं आहे, चांगल्या विचारांच्या लोकांच्या मध्ये कळपात जाणं चंगळवादी संस्कृतीमध्ये फार दुर्मिळ असते. तर तिथे सुद्धा कधी काही योगदान आलं तर मी माझ्या वतीनं मी योगदान द्यायचा प्रयत्न करेल. अशी संत विचार समिती जी आहे, तुम्ही सर्वांनी हा नामयज्ञ सतरंजी टाकण्यापासून हे मंडप बांधला. विचार करा इथे बाजूला किती परिस्थिती अवघड आहे. म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपण पाहिलं असेल, महाराज मंडळ माहिती असेल, त्या पौर्णिमेला काल्याची कीर्तनं चालू असतात. तिथे शेजारी शेजारी त्या रावट्या असतात आणि तिथे कोण काय अभंगाचं नाम घेते, कोण ते दुसरा कुठला तर अभंग चालू असतो, कुठे जयघोष चालू असतो, कुठे पुंडलिकावर चालू. तसं या ठिकाणी दादा चालू आहे. वाहतूक जाते येते, पुन्हा तिथे ट्रॅफिक आहे. कोणतरी मग अशी दिव्याची गाडी आली, कोण मंत्री आला म्हणून तिकडे धावले. काय म्हणजे अशा ठिकाणी कीर्तन सेवा करणं हे खरं भगवंताच्या ठिकाणी तपश्चर्या आहे. म्हणजे तुमची पण तपश्चर्या आहे, माझी पण तपश्चर्या आहे. तुम्हाला तरी इकडे तोंड आहे त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण माझ्या ठिकाणी फार दृश्य स्वरूपात अनेक चंगळवादी संस्कृती दिसतात. त्यामध्ये इंद्रायणीमध्ये तिथे वडापाव खायला जात असेल, कुणी काहीतरी जात असेल. असे सर्व याच्यातून आपल्याला पुन्हा आपण स्थिर राहणं हे प्रपंचातलं महत्वाचं शिकण्यासाठीचं व्यासपीठ आहे. विठ्ठल विठ्ठल आता जो अभंग निवडलेला, खूप अभंग काल्याच्या प्रकरणातले आहेत, याला तरी यारे लागे आहे. पण त्याच्या सर्वात महत्वाचा मी नेहमी जो अभंग घेत असतो तो मी का घेतला नाही इथे, तर तो अभंग आहे देवभक्त दोन्ही करिता ती काला तयाच्या सुखाला वर्णी कवनं. म्हणजे धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे, खेळणे सदाशिव का ठेवणे सदाशिवाचे खेळतसे, उच्चिष्ट ते खाये तयाचीने हाते नाही कंटाळत तया लागी, एका जनार्दनी भक्तांची आवडी वाढवीत गोडी नित्यनवी. हा अभंग मला आवडत असतो त्याच्यामध्ये. काय तर देवभक्त दोन्ही करिता ती काला, काला प्रकरणातला चांगला अभंग येतो. तसे सर्वच अभंग संतांनी लिहिलेले असल्याने संतांच्या मुखातले असल्यामुळे सर्वच चांगले आहेत. पण त्यातल्या त्यात बाबा तो अभंगात देव आणि भक्त 2 शब्द त्याच्यात आलेले आहेत आणि उष्ट एकमेकाचे ते खात आहेत अशा प्रकारचा उल्लेख आहे. आणि तोच धागा धरून आजचा जो अभंग जो आहे ना हा गवळणींचा. कारण माझा अनुभव असा आहे का काल्याचं कीर्तन असू द्या दादा, नाहीतर मग तुमचं नियमित कीर्तन असू द्या 8 दिवसात, त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो. बरोबर आहे का नाही? ते आता जरी तुम्ही मतदान घेतलं तरी इकडे जास्त संख्या आहे. म्हणून आजचा जो अभंग हा गवळणींचा अनुभव सांगणारा अनुभव. काय सांगितलं त्यामध्ये तुकोबारायांचा फार सुंदर 4 चरणांचा अभंग आहे. पाहती गवळणी. अचानक सकाळी आपण जेव्हा डोळे चोळत उठतो, घरातनं एखादं काम सुरू करावा आणि तिथं मांजरांनी काहीतरी सांडलेलं असावं, मुंडलं ते उतरण पाडलेले असावं. उतरण आता राहिलेलं नाहीये, पण पूर्वी उतरण पाडलेले असायचे, मडके थोडं फुटून गेलेले असायचे, काहीतरी झालेलं असायचं. आणि अचानक आपण जेव्हा बत्ती लावायची तेव्हा लाईट नसायची, बत्ती लावल्यावर पाहतो तो घरामध्ये सर्व सांडलावून झालेले आहे. तद्वत गोकुळातल्या गवळणींचा अनुभव यामध्ये तुकोबारायांनी दिलेला आहे आणि त्यांच्या तुकोबारायांच्या मुखातून त्यांनी वर्णन केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी? पाहती गवळणी. मग गवळणी अनेक वचनी शब्द आहे. गवळण पण आहे, एक शब्द असतं तर गवळण म्हटलं असतं, पण पाहती गवळणी तवती पालती दुधानी.
गवळणींना सकाळी मथुरेला जायचं, बाजारला जायचं म्हणून समोर टकाटक बांधून बिंदून ठेवलेले होते ते घट त्यांचे दह्याचे, दुधाचे, लोण्याचे वगैरे जे होते ते. आणि ठेवल्यानंतर ते पाहिले रात्री निश्चिंत झोपले का पहाटे उठायला पाहिजे लवकर आणि मथुरेला जायचं आपल्याला बाजारला असं. कारण काय तिथे फरमान आलं होतं भगवंताचं का बाबा आता तिथे बाहेर निर्यातीवर बंदी आणली होती भगवान श्रीकृष्णाने. पण त्यामुळे काय होतं पहाटे लवकर उठून जायला लागायचं चोरून. पहाटे भगवान श्रीकृष्ण उठायच्या अगोदर जायचं मथुरेला विकायला. अशा पद्धतीने सर्व तयारी करून ठेवलेली असताना सकाळी पाहतात ते उठतात 4 वाजता जायचं म्हणून उठल्या पाहतात तर ती दुधानी जी होती ते घड जे होते ते मडके ते सर्व असे पालथे ठेवले होते आणि त्याच्यामध्ये जसं कुंभाराच्या भट्टीतनं आपण आणतो टकाटक त्याच्यामध्ये कुठे सुद्धा लवलेश नव्हता. अशा प्रकारचे पालथे दुधाने त्यांना दिसले. पालथे दुधाने दिसल्यानंतर मग विचारचक्र सुरू झाले सर्वांचे. असं कसं झालं? रात्री भरून ठेवलेले सर्व दह्याचे, दुधाचे, तुपाचे आणि सर्व लोण्याचे सर्व घट असे उलटे कसे झाले? उलटे ते उलटे झाले. घरात काही सांडलंही नाही, काही नाही, उलटे झाले. त्याच्या आतमध्ये ते कोरडे फटफटीत आहेत. असं कसं झालं असेल? मग विचार सुरू झाला का असा अट्टल गुन्हेगार कोण असेल? जसं पोलिसला माहिती असतं मोबाईल चोरणारे कोण आहेत, मंगळसूत्र चोरणारे कोण आहे, त्यांचा अभ्यासच असतो त्यातला. तसं एकमेक चोरांना पण अभ्यास असतो, पोलिसांना पण अभ्यास असतो. मोठं जर दरोडा पडला असेल तर ते कुठले तरी पारधी लांबचे असतील, सोलापूर जिल्ह्यातील असतील असा अंदाज ते पोलीस बांधतात, त्या दिशेने चौकशी करतात. बुरटे चोर असते, मंगळसूत्र चोरणारे वगैरे तिथल्या तिथं संध्याकाळी दर्शनाला आल्या महिला का तिथल्या तिथे त्यांना माहिती असतं ते. तद्वत ह्या भगिनींना काय केलं, आमच्या गवळणीनं विचार केला बसा रे कसं झालं असेल, काय झालं असेल. मग त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा अट्टल गुन्हेगार जो आहे ना नंदाच्या पोराशिवाय म्हणते नंदाची मी सांगतो तुम्हाला प्रमाण द्या 1 मिनिट फक्त विवेचन चालू आहे पहिल्यांदा. तर त्याच्यामध्ये हे नंदाच्या पोराशिवाय कोणी केलं नसणार आहे अशा प्रकारचा त्यांनी अंदाज बांधला आणि म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. मग हे सांगत असताना शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी त्यांच्या मुखातून सांगितलंय. काही गवळणी विचार करतात का हे असं कसं घडलं, हा नंदाचा पोरगा आला कुठून इथे? हे बेनं म्हणतात ना त्याला आपल्याकडे, तसं त्यांनी मेला म्हटलं. हा तुकया मेला. मेला म्हणजे काय तुमच्या मुखातून पूर्वीच्या काळी होता, आता माहित नाही. मेल्या मुडदा वगैरे असे शब्द वापरायचो आपण. त्या अर्थाने तो मेला शब्द म्हणजे शिवी टाईप आहे. सवे तुकया मेला त्याने आगून आणला. हे तुकाराम महाराजांनीच हा आणला आणि त्या गोकुळात सोडून दिलेला आहे. आणि ती पनवती जी आहे आता आम्हाला सर्वांना त्रासदायक ठरत आहे. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी. हा अभंगाचा सरळ अर्थ ठेवलं विठ्ठल अभंगाची आता मी घड्याळात पाहिलं आता जवळपास 10-20 झालेले आहेत. 10-15 10-20 झालेले आहेत ना, बरोबर ना महाराज? 11 झाले. मी 10च टायमिंग ठरवतो अजून. म्हणजे कीर्तन संपायच्या वेळेस आता सुरू झालेलं आहे, काय हरकत नाही. पण तरी देखील ओझरता घेऊ. आता ज्यावेळेस त्यांनी सांगितलं वारकरी संप्रदायामध्ये बाबा चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी वगैरे, पण कोणतं चरित्र सांगायचं त्याचं पण त्यांनी दिशा दिलेली आहे. त्याचं पण चरित्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. रांगता गोधनी राखिताये रांगता गोधनी राखिताये रांगता गोधनी राखिताये रांगता गोधनी. दशे चरित्र केले नारायणी, दशे चरित्र केले नारायणी. रांगता गोधनी राखिताये रांगता गोधनी राखिताये. दशे चरित्र केले नारायणी, दशे चरित्र केले नारायणी. रांगता गोधनी राखिताये रांगता गोधनी रांगता गोधने राखत आहे. म्हणजे बाबा रांगत रांगत जे काही त्याचं चरित्र आहे, काही राखताना गोपाळांच्या सोबत गोपिकांबरोबर गोकुळामध्ये जे काही त्यांचं चरित्र आहे तेवढ्या पुरतंच तुम्ही उच्चार करायचे. आणि मग अशा प्रकारचं चरित्र सांगत असताना डायरेक्ट भगवंत तिथे प्रगट झाले नाही गोकुळामध्ये. थोडा परामर्श आपल्याला कृष्ण जन्माचा थोडा घ्यावा लागतो आणि मग त्याची संगती आपल्याला पुढे गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यापासून पुढे जोडता येते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मी ओझरतं घाईत घेणारे आता वेळ कमी आहे.
पण काल्याच्या कीर्तनाचे रंगत आणायचे तुम्हाला प्रत्यक्षात जर गोकुळात न्यायचं असेल तर त्याला कमीत कमी 1.5-2 तास लागतात. तर अशा प्रकारे ज्यावेळेस तिथे समजलं बाबा का बाबा देवकीचा विवाह जो आहे हा कसं कुणाच्या बरोबर झालेला आहे, वासुदेव बरोबर. वासुदेव बरोबर ज्यावेळेस देवकीचा विवाह ठरला, हा कुणी ठरवला, तिचा जो भाऊ होता कंस नावाचा, त्यांनी तो विवाह ठरवला. आणि मग विवाहाची तिथी आली, विवाह संपन्न झाला, विधी संपन्न झाला आणि मग त्याचं काय आलं, वरात निघाली. ही जी वर्णन करत असताना नामदेवरायांनी सांगितलं किती दिवस हे वरात म्हणजे त्यांचा विवाह संपन्न चालला होता, 16 किती दिवस चालला होता, 14 दिवस. आता चालतात का 14 दिवस लग्न? नाही. आता 14 मिनिटं काय 14 सेकंदात पण होतात. 14 सेकंद कसं, रजिस्टरच्या समोर तुम्ही कोर्टात गेलात, एक सही केली का झालं नवरदेव नवरी. म्हणजे त्याला विवाहाला असं 14 सेकंद सुद्धा पुरेसे आहे, पण तो 14 दिवस चालला. आणि 14 दिवस चालल्यानंतर ते ज्यावेळेस वरात निघाली मथुरेच्या बाजारपेठेमधून, मुख्य पेठेतून जेव्हा वरात निघाली, तो वरात निघाल्यानंतर रथाचं सारथ्य जे आहे स्वतः तिचा भाऊ जो होता कंस, त्यांनी ते रथाचं सारथ्य स्वतःकडे होतं. एकदम मशगूल झाला होता बाबा, सुंदरपणे बहिणीचं लग्न ठरलंय, बहिणीचा विवाह संपन्न झाला, वरात निघालेली आहे. आणि वरात निघाल्यानंतर ती वरात जेव्हा मध्यभागी आली, त्यावेळेस वरात निघाली मध्यभागी आली, पण तेवढ्यात आकाशवाणी झाली. आपण म्हणतो ना एखाद्या गालबोट लागते एखाद्या सुखाच्या व्याख्येला, तसं ते होतं. ते आकाशवाणी झाली. आकाशवाणी काय सांगितली त्यांनी, बाबा हे कंसा तू बहिणीच्या लग्नामध्ये मशगूल झालेला आहेस, तू रममान झालेला आहेस, आनंद घेतो आहेस, परंतु एक लक्षात ठेव, ही आकाशवाणी काय सांगते, हिच्या पोटी जो काही 8वा अपत्य जन्माला येईल तो तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. मग असं म्हटल्यानंतर काय त्याला आनंद होईल का? एकदम रागवला. मग रागवल्यानंतर त्यांनी काय केलं, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, खड्ग माराया धावला. हात तो धरिला वासुदेवी, हात तो धरिला वासुदेवी, हात तो धरिला वसुदेवी. विठ्ठला विठ्ठला महाराज, आम्ही तुम्ही उशिरा येणारे माहिती होतं आम्हाला, आम्ही आता कीर्तन सुरू केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही असं समजू नये का आता संपायच्या वेळेस मी आलो नाही वगैरे. विठ्ठला विठ्ठला. आणि वासुदेवाने असा हात धरला आणि मग कंसाचा हात धरल्यानंतर मग काय झालं, त्यांनी सांगितलं, अरे बाबा आकाशवाणी झाली, तू पण ऐकली, मी पण ऐकलेली आहे. काय आकाशवाणी झाली, की बा ह्या देवकीच्या पोटी जो 8वा अपत्य तुझा वध करेल. बरोबर आहे. मग विचार कर म्हणे कंसा का बाबा 8वा अपत्याच्या हाताने जर तुझा वध होणार असेल तर 1 ते 7 अपत्याचा दोष काय आहे त्याच्यात, तुझ्या हाताने स्त्रीचा काय दोष आहे, देवकीचा काय दोष आहे. तर मग देवकीचा काही दोष नाही म्हणजे स्त्री हत्या होऊ नये, बाल हत्या होऊ नये, एवढं तरी तू कर, तू एक राजा आहेस. बघा त्यावेळेस राक्षसाचं सुद्धा हृदय जे आहे ना किती कणवळू होतं, राक्षसाचं हृदय सुद्धा द्रवलं आणि त्याचा विचार बदलला. आणि मग विचार बदलला म्हणजे काय, त्याला पटलं ते. तो म्हटलं, वासुदेव म्हटलं तुला एवढा विश्वास वाटत नसेल बाबा, आम्हाला दोघांना काय कर, कारागृहात टाक, बंदीखान्यात टाक, आमच्या पायात बेड्या हातात बेड्या ठेव, परंतु आम्ही तुला शब्द देतो तर बाबा 8वा अपत्य तुझ्या स्वाधीन करायची आमची जबाबदारी होईल. असं झाल्यानंतर कंसाला पण पटलं. आता बा ज्यांना आज पुरस्कार देणार आहे महाराजांनी मला सांगितलं ते कशासाठी त्यांचा पुरस्कार आहे, कोणत्या कार्यासाठी, ते तुमच्या पुरस्काराच्या वेळेस सांगतील, पण हा संदर्भ आला म्हणून सांगतो तुम्हाला आता आणायचे का ते बाबा आपल्याकडे अजूनही आपण मानव कुळामध्ये जन्माला आलेलो आहे. द्वापार युगामध्ये नाही आता कंसाच्या सारखे राक्षस योनीमध्ये, पण कलियुगामध्ये आपण मानव कुळामध्ये आलेलं असताना सुद्धा आपले अपत्य अनेक उकिरड्यावर टाकतो, इकडे टाकतो, अनेक बालकांची हत्या होते, बालक तसे सोडून देतो, हॉस्पिटलमध्ये पळून नेले जातात. विचार करा, अशा प्रकारची परिस्थिती आताच्या कलियुगामध्ये मानवाकडून होते. त्यावेळेस कंसाचं हृदय द्रवलं, बाबा आता काय नको बाई असं करायला, 6 अपत्यांची हत्या किंवा 7 अपत्यांची हत्या. मग कंसाचं जर परिवर्तन झालं, आपलं का परिवर्तन होतं, हे जी व्यक्ती काय करते बघा प्रवीण, तर ते असे 2 दिवसाचे 3 दिवसाचे अपत्य जे आहे ते स्वतः दत्तक घेतात, त्यांचा वाढ करतात. एवढं सोपं नाही. मातांना भगिनींना माहिती आहे की बा आपल्याला मोठ्या मुलांना सांभाळ, मोठा मुलगा करणं, अपत्य जन्माला घालणं फार सोपं असतं. त्याला उच्च विभूषित करणं, त्याच्या पायावर त्याला उभं करणं, अनेक गोष्टी प्रापंचिक चांगल्या लोकांची दमछाक होत असते. तर असे 3 दिवसाचे 4 दिवसाचे लहान वयातले अपत्य दत्तक घेतात, त्यांना वाढवतात. फार मोठं कार्य आहे. मग चोखा महाराजांचा खरा विचार घेऊन जाण्याचं जे काही व्रत आहे
त्यांनी घेतलेलं आहे. खरं ते कौतुकास्पद आहे. तर अशा प्रकारे कंसाचे ज्यावेळेस हृदय द्रवलं आणि कंसाने ठरवलं का बा आता आपल्याला काही ते मारायचे नाहीत, काय नाही, फक्त 8वं अपत्य मारू. असं झाल्यानंतर स्वर्गात लगेच हालचाल सुरू झाली. काय हालचाल सुरू झाली? स्वर्गात देवांना लक्षात आलं व काहीतरी गडबड झालेली आहे. कंसाच्या हातून जर बाल हत्या झाली नाही, स्त्री हत्या झाली नाही, त्याच्या हातून पापाचा घडा भरला नाही, तर भगवंत अवतीर्ण होतील कसे? भगवंत जन्मालाच येणार नाही. तर शेवटी कसे, आपल्या सर्वांना माहिती आहे भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आहे. 7वा श्लोक आणि 8वा श्लोक हा पूर्णपणे त्याच्या धर्माच्यासाठी किंवा त्याच्या अवतार कार्यासाठी दिलेला आहे. आणि त्याचाच विस्तार माऊलीनं 49 क्रमांकाची ओवी आहे 4थ्या अध्यायातली, 59 क्रमांकाच्या ओवीपर्यंत त्याचा पूर्ण विस्तार माऊलीनं केलेला आहे. का यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मं सुजाम्यं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे धर्माला ज्यावेळेस ग्लानी येते त्याचं नामदेवांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. का कंसासाठीच अवतार घेण्यासाठी अनेक जे असुर होते त्यावेळेस असा अवतार कार्य का घ्यावं लागलं त्याचं नामदेवांनी वर्णन केलेलं आहे. पापी जे अभक्त दैत्य जे मानकले धरणीसे झाले ओझे त्यांचे दिदला क्षेत्रास ऋषी मुनी सर्वा न भजती देवा कोणी एक राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य भेने वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. काय सांगितलं? पृथ्वीने ब्रह्माकडे गेली, ती गायीच्या रूपाने गेली, रडायला लागली, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि काय सांगितलं त्यांनी? बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मज लागी, सोसविना भार मज लागी. सांगितलं ब्रह्मदेवाला बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता. मला आता हा भार सहन होत नाही, देवा कृपा करून याच्यातून माझी सुटका कर. आणि मग काय केलं ब्रह्मदेवानी? ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व शिराब देशी. मग कुठे निघाले? शिराब दिला. शिराब दिला कशासाठी चालले? तिथे भगवान विष्णू तिथे राहत होते. मग भगवान विष्णूकडे सर्व दिंडी गेली आणि दिंडी गेल्यानंतर तिथे त्यांनी गेल्यानंतर असं नाही का भगवंतांनी लगेच त्यांना प्रसन्न होऊन लगेच सांगितलं का जा आम्ही अवतार घेतो वगैरे, असं झालेलं नाहीये. तर नामदेवांनी वर्णन केलंय बाबा ते भगवान विष्णूकडे गेले. हे कोण? इंद्र, ब्रह्मदेव आणि वत्सरूपी पृथ्वी, शंकर हे सर्व गेले विष्णूकडे आणि अवतार घ्या अवतार घ्या म्हणून सांगायला गेले. पण तसं होत नसतं. भगवंताला सुद्धा स्तुतिप्रिय भगवंत आहे. मग त्याचं स्तवन केलं त्यांनी. तर फार सुंदर नामदेवांनी वर्णन केलं. त्याच्यामध्ये 25 प्रकारच्या उपमा त्यांना दिले, माधवा, मधुसूदना, केशवा वगैरे. आणि सर्व त्याचं स्तवन केल्यानंतर मग प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर त्यांनी सांगितलं तुम्ही जावा आता स्वस्थळाला जावा, तिथे जावा. आणि मग त्यांनी सांगितलं देवकीच्या उदरी येईल देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण काही भक्त. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही जावा तिथे देवकीच्या उदरामध्ये भगवंत अवतार घेतील. आणि असं झाल्यानंतर ज्यावेळेस विष्णूचं ठरलं का अवतार घ्यायचा, आता सर्व पाप झालेलं आहे, त्यांचा अत्याचार होत आहे, सर्व भूतालावरती सर्व असुरांचं साम्राज्य झालेलं आहे, अवतार घ्यायचं ठरल्यानंतर मग विष्णूनं सोबत पाहिजे म्हणून शेषाला विनंती केली. काय विनंती केली? बाबा चला, सुरवर सांगत होते गाराणी आणि सर्व गाराणी सांगत असताना तुम्ही चला आपल्याला भूतालावरती सर्व अधर्म माजलेला आहे, आपल्या दोघांना अवतार घ्यायचे. शेषाने लांबूनच नमस्कार केला. सांगितलं बाबा माझी आता पाठीमागच्या 7व्या अवतारामध्ये पूर्ण जिरलेली आहे, मला आता अवतार घ्यायची इच्छा अजिबात राहिली नाहीये. का तर त्याचं वर्णन आहे तिथे. बाबा तुम्ही 14 वर्ष मी तुमच्या बरोबर राहिलो राम अवतारामध्ये आणि अरण्यामध्ये काय काय झालं, तुम्ही फळं खात होता, मी पायाजवळ बसून बघत होतो आणि पूर्ण वेळ मला पूर्ण उपवासच घडला 14 वर्ष, फार हाल झाले माझे. आता मी काय अवतार घेणार नाही. शेवटी भगवंतच तो. आता बघा आपण काय करतो तरी भगवंतानी मग काहीतरी काय म्हणतो आयडिया चालवली बा काहीतरी केलं पाहिजे. शेषाला तर घेऊन जायचे अवतार घ्यायला. मग भगवंताने सांगितलं अरे बाबा असा नाराज होऊ नको, पाठीमागच्या 7व्या अवतारामध्ये मी वरिष्ठ होतो, तू कनिष्ठ होतो. आता तू अडीन होई गा सर्वांचा अडीन मी आता तुझी भावे, अडीन मी आता तुझी भावे. आता तू अडीन होई अडीन मी आता तुझी भावे, अडीन मी आता तुझी भावे. मग त्याला फुगून दिला, मोठा केला. का तू आता मोठा हो, मी तुझा धाकटा भाऊ होतो. कुणाला मोठेपणा दिला ना लगेच फुगतो माणूस. माणसाचं पण तेच आहे.
मग त्याला झालं तू मोठा होणे त्याला बरं वाटलं आता याच्यावर राज्य करायला जमेल, याला दम द्यायला जमेल वगैरे. हा काय दमाने ऐकणार आहे का? पण त्याने आपली समजूत काढण्यापुरतं घेतलं त्याने. वा तू मोठा हो, मी छोटा होतो, आणि तू मोठा हो, तू अगोदर 1 वर्षापूर्वी जन्माला येशील, त्याच्यानंतर मी येणार आहे, एवढं लक्षात ठेव, जा तू. आणि मग रोहिणीच्या उदरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे का तिथे बळीभद्रांचा जन्म झाला. आणि मग असं झाल्यानंतर अवतार कार्य घ्यायचं ठरलं. पण इकडे मग काय झालेलं, इकडे मगाशी सांगितलं स्वर्गामध्ये हालचाल चालू होती, सर्व देवांमध्ये हे चालू. आता हे कंसाचं जर पुण्य वाढत गेलं आणि पाप झालं नाही तर भगवंत कसे अवतीर्ण होतील? मग देवांनी पण काहीतरी आयडिया काढली. देवांनी काय केलं, मग ते सर्व जबाबदारी कुणावर दिली दादा? नारदावर दिली. नारद मुनी असतातच, त्याच्यासाठीच त्यांचा जन्म आहे, पूर्ण त्यांचा अवतार कार्य त्याच्यासाठीच आहे. याचे त्याला, त्याची त्याला लावत द्यायचे. आले बाबा, आल्यानंतर नारायण नारायण करत प्रत्यक्ष नारद महर्षी आल्यानंतर मग काय कंस उतरले, त्यांनी स्वागत केलं, बसायला पाठ दिलं, पाद्यपूजन केलं. नारदा इकडे कशी स्वारी केली? म्हणजे आलो सहज करत फिरत पण म्हणे आता बाहेर आलो मथुरेमध्ये, काहीतरी ऐकलं म्हणे मी, काहीतरी आकाशवाणी झाली. हो म्हणे झाली आकाशवाणी. काय आकाशवाणी झाली म्हणे? देवकी जी आहे तुझी बहीण, तिच्या पोटी जे 8वं अपत्य येणार आहे, तुझं तिच्या हाती तुझा मृत्यू आहे किंवा तुझं वध होणार आहे. ते म्हणे बरोबर आहे. मग ते म्हणे तू त्याच्यानंतर काहीतरी विचार बदलला म्हणे का ते 7 अपत्य तू ठार मारणार नाही, देवकीला पण ठार मारणार नाही, काहीच नाही केलं तू म्हणे, फक्त 8व्या अपत्यावर लक्ष केंद्रित केलं. हो म्हणे ते बरं, मला पटलं म्हणे ते वासुदेवाने मांडलेला विचार. अरे म्हणे वेडा का खुळा, सध्याचं वातावरण फार बदलते म्हणे. उलटा जर मोजत आला तू 8व्यापासून, तू उलटा 8वा जर पहिलाच आला म्हणजे मग काय करणार म्हणे. आणि ते देव आहे म्हणे. अहो ते 8वा काय 5वा पण येईल आणि 6वा पण येईल, 3रा पण येऊ शकतो. तुझा हिताचा विचार कर म्हणे बाबा. तू काहीतरी रिस्क याच्यामध्ये, आपण म्हणतो ना धोका. वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको. भेटे देवऋषी वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको. त्याचं प्रमाण नामदेवरांनी केले का पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. आणि मग त्यांनी सल्ला दिला. कंसाला फार बरं वाटलं का आपल्या हिताचा विचार नारद मुनीने मांडलेला आहे. आणि त्यांनी ताबडतोब आदेश दिला द्वारपाळांना का जे काही अपत्य जन्माला येतील ते पहिलं असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, 5वा असो, 6वा असो, 7वा असो, 8व्यापर्यंतचे सर्व अपत्य माझ्या स्वाधीन करायचे. कार्यवाही सुरू झाली. आणि कार्यवाही सुरू झाल्यानंतर मग तसं एक क्रमाने तसं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 6 अपत्य त्यांनी घेतले. पाठीमागे कारागृहाच्या बाहेर शिळा होती, तिथं त्याचा एकच धंदा असायचा, अपत्य हातात मिळालं का फिरवायचं, त्या शिळेवर आपटलं का त्याचं समाधान व्हायचं. अशा प्रकारचे 6 बालकांची हत्या झाली. 7व्या अपत्याचा गर्भ जिराला आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि 8व्या अपत्याच्या वेळेस ज्यावेळेस देवकी माता गरोदर होती, आणि गरोदर असताना मग ते तेज जे असं ना, नामदेवरांनी वर्णन केले का देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य, म्हणजे ते कारागृह एकदम उजळून निघालं होतं. भगवान नारायण जे आहे ना, प्रत्यक्ष तिच्या उदरामध्ये त्याची वाढ होत होती. आणि ज्यावेळेस भगवंताचं ते 9 महिने 9 दिवसाचं पूर्ण झालं, त्यानंतर ते आपल्या सर्वांना माहिती ओझरतं का त्याच्यात मध्यरात्री हा बाबा जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर प्रथमतच त्यांनी चमत्कार दाखवला. 8 वर्षाचं त्यांनी दर्शन दिलं. आणि मग वासुदेवाने त्यांनी मिठी मारली. परंतु ते मिठी मारत असताना त्यांच्या लक्षात आला धोका का इथे कारागृहात आहे आणि आपले आई वडील जे आहेत त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्याला काय तुझं भगवंत आहे. मग त्यांनी पुन्हा लहान रूप धरलं. आणि त्यावेळेस शेवटी कसं आहे, वासुदेव जरी त्याच्यामध्ये तल्लीन झाले होते, आपल्या मुलाच्या याच्यामध्ये एकदम मग्न झाले होते, परंतु शेवटी माता होती ना, माता देवकीला चिंता वाटत होती. आता कसं होईल. मग देवकीनं चिंता लागत होती. म्हणजे काय तर त्यांना बाबा सोडा मिठी, लपवा जगजेठी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. शेवटी मातेचं हृदय होतं, तिथे कळवळं वाटायला लागलं. आता कसं होईल. आता जर 6 अपत्य मारलेले आहे आणि आता 8वं अपत्य जर कंसाला कळलं तर तो माझ्या बाळाला मारेल. वसुदेव चिंतामणी तेजन माये गगनी. असं त्यांची दोघांची पती पत्नींची चिंता चालू होत असतानाच मग भगवंताला त्याची चिंता होतीच. त्या दोघांना चिंता कशी होती, हे बाळाला कसं वाचवायचं आता. मग भगवंताने काय केलं, नामा म्हणे तया आले हासे,
देव तेव्हा सांगत असे. काय सांगितलं देवानी? नंदाच्या घरा जर कीर्तन आपल्याला लवकर संपवायचं असलं तर तिथे भगवंतानीच मार्गदर्शन केलं. कुणाला मार्गदर्शन केलं? वसुदेव देवकीला मार्गदर्शन केलं का नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपदलित येते ठेव मजा आणि येते. तिथे माया जन्माला आलेली आहे, तिला घेऊन ये इकडे आणि मला तिथे ठेव असं म्हणताच लगेच मग त्यांनी ताबडतोब टोपली घेतली, टोपलीत भगवंताला ठेवलं, डोक्यावर घेतलं आणि वासुदेवाचा प्रवास कुठून सुरू झाला? मथुरेतून गोकुळाकडे सुरू झाला. मग त्याचं वर्णन पण नामदेवरांनी फार डिटेल केलं, फार इंटरेस्टिंग आहे, गमतीशीर आहे का त्याच्यामध्ये. त्यांनी मायेला जसं डोक्यावर घेतलं तसं ते आपण म्हणतो का तसं ते तुमच्या प्रपंचातले सर्व जे काही तुमचे संकट असतात ते येतात, पण भगवंताला जर डोक्यावर घेतलं तर तुमचे पायातले बंधनं ताबडतोब त्याचे निघून जातात. तद्वत मग त्यांचे पायातले बंधनं गेले, मोकळे झाले, वासुदेव पण मोकळे झाले. आणि द्वारपाल जे होते ते मायेने काय केलं होतं? सर्वांना असं झोपेत केलं होतं. आणि त्यामुळे तिथून सुरू झाला प्रवास सुरू झाला तर मध्ये यमुनामाई होती. जसं आपल्याकडे इंद्रायणी आहे, यमुनामाई होती, यमुना माता तिथे होती. यमुना मातेला तर पहिल्यांदा ज्या बाबाची ट्रिप माझ्या दिशेने चाललेली आहे. आपल्याकडे जसं पालखी चालले ते आपण जातो वारीला जात असताना पालखी जात असेल तर शेतात काम करणाऱ्या भगिनी पळत येतात, दर्शन घेतात, पुन्हा आपल्या कामावर जातात. भगवंताची ट्रिप इथून चालली, पालखी वासुदेवच्या डोक्यावर होती, भगवंत स्वतः होते. यमुना मातेला वाटलं का पहिल्यांदा चालले त्यात दर्शन का घेऊ नये. यमुना मातेने हळूहळू त्याचं रूप दाखवायला सुरुवात केली. पाऊस पडत होता, शेषाने लगेच छत्र धरलं आणि पुढे चालत असताना मग ज्यावेळेस यमुना मातेला पलीकडे जायचं होतं, मग गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, मग गळ्यापर्यंत आलं. जेव्हा तोंडात पाणी जायल्यानंतर वासुदेवाला आता वाटलं का आता बाळाचं कसं होईल, माझ्या बाळाचं कसं होईल, पूर तर वाढत चाललाय. भगवंत म्हटला, मग ते वासुदेवाने काय केलं? आपल्या सर्व दैवतांचा धावा केला. आपले दैवत म्हणजे कोण? बोलोबा, खंडोबा, भैरोबा वगैरे. भगवंतवरती हसत होते. अरे म्हणे देवांचा देव किंवा देवांचा बाप तुझ्या डोक्यावर बसलेला, कशाला काळजी करतो? भगवंताला चिंता होती. त्याने हळूच पाय काढला. पाय काढल्यानंतर यमुना मातेला अंगुठ्याचा स्पर्श केला. तशी यमुना माता दुबंगली. कशी दुबंगली? स्त्रियांच्या डोक्यामध्ये भांग असतो ना, पूर्वीच्या काळच्या, आताचा नाही. आताचा भांग कसा आहे? सोलापूरहून निघून कोल्हापूरला जातो. आताच्या भांगाची काय वर्णन, पण त्यावेळेस ते वर्णन करायचे माझे वडील की बाबा ते भांग जो आहे ना, तशी यमुना माता दुबंगली. लावीला अंगुष्ट, पुरं चढला आचाटे त्याने लावीला अंगुष्ट. आणि मग तशी दुबंगल्यानंतर वासुदेवाचा प्रवास सुरू झाला. वासुदेव तिथं गेला, तिथं सांगितलंच होतं त्यांना बाबा तिथं माया उपजली, तिला घे. त्यांनी यशोदा माता तिथे निद्रिस्त अवस्थेत होती, नंदराजा निद्रिस्त अवस्थेत होत्या, तिथे बाळाला ठेवलं.
देवाला तिथे ठेवलं, माया घेतली डोक्यावरती, पुन्हा आले. पुन्हा कारागृहात आल्यानंतर पुन्हा जैसे तशी परिस्थिती, सर्व साखळदंडाने सर्व ते बिड्या सर्व सुस्थितीत आले. आणि मग तिथे पुन्हा तिने माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. मग नामदेव महाराज म्हणतात का ती मायेने लगेच भोकाड बसरायला सुरुवात केली त्या कारागृहात. आणि मग कैदी जागी झाले. कैद्यांना वाटलं आठवं अपत्य जन्माला आलेलं आहे. ताबडतोब घेतलं, त्यांनी पाहिलं नाही, अंधारात 12ची वेळ होती, पाहिलं नाही मुलगी आहे का मुलगा आहे. ताबडतोब जाऊन कंसाला सांगितलं आठवं अपत्य जन्माला आलेलं आहे, हे ताबडतोब घे बाबा. कंसाने घेतलं. कंसाने घेतल्यानंतर तो काय पाहतो का ते मुलगा आहे का मुलगी, आठवं अपत्य. त्याने जे धरलं ते शिळेवर आपटणार, तेवढ्यात तिचे ते हातातून निसटली, ती मायाच होती. वरती गेली. वरती जात असताना तिने सांगितलं अरे बाबा तू मला ठार मारण्याच्या उद्देशाने करतो, पण एक लक्षात ठेव, तुझा जो वध करणारा जो होता का करणार आहे तो सुरक्षित गोकुळात पोचलेला आहे. म्हणजे तुझं लागी वधी उपजला मजा आधी, माझ्या अगोदर तो जन्माला आलेला आहे आणि तो गोकुळात सुरक्षित पोचलेला आहे. अशी ज्यावेळेस आकाशवाणी आली, कंस तिच्याकडे पाहतच होता वरती वेड्यासारखा. मग भ्रमिष्ठ झाला. ताबडतोब आपत्ती जशी आली तशी आपत्ती आपल्या राज्यावर येत असते ना, गारपीट होते, पाऊस येतो, महापूर येतो, अनेक गोष्टींची आपत्ती राज्यावर येत असते. मग काय होतं, वर्षावरती किंवा त्या सह्याद्री गेस्ट हाऊसला डायरेक्ट मीटिंग भरते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. तशी डायरेक्ट तिथे सुरू झाली मीटिंग, कंसाची डायरेक्ट बैठक, सर्वांना बोलवलं. इकडे बैठक सुरू झाली. म्हणजे तिकडे कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकापा सुटला. आणि मग इकडे एका ठिकाणी आनंद का बाबा बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरणारी. तिकडे गोकुळामध्ये कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकापा सुटला. म्हणजे इकडे ते कंसाला चळकाप सुटला, घाबरला तो. आणि तिकडे गोकुळामध्ये आनंदी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तिकडे आनंद उत्सव सुरू झाला. इकडे घाबरला. मग विचार करा, त्याची बैठक बसल्यानंतर सुरू झालं तिथे चर्चा. आता हा वैरी जो आहे आपला जो वध करणारा जो आहे तो शत्रू तो गोकुळात पोहोचलेला आहे सुरक्षित. ह्या आपत्तीतून आपलं कसं निवारण करायचं. शेवटी कसं आहे, निवारण करण्यासाठी पण घरगुती लोक पण मदतीला असतात ना. मग घरगुती लोक म्हणजे काय, पहिल्यांदा तिची बहीणच उठली, दादा तू काय काळजी करू नको म्हणे. आता अलीकडे तर 2-3 दिवसापूर्वी तर बाळ जन्माला आलेलं आहे, तू अजिबात चिंता करायची काळजी नाही, मी आहे तुझ्या पाठीशी. त्याला वाटलं बरं झालं बहीण माझ्या पाठीशी आहे. ती म्हणे काय हरकत नाही, तुला काय काय साहित्य पाहिजे. ती म्हणे काही साहित्य नको. कोण उभी राहिली, पुतना मावशी उभी राहिली. पुतनेने त्याने रामकृष्ण, तर त्यामुळे पुतनेने काय केलं, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि मग गोकुळाकडे प्रवास सुरू झाला. सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि गेल्यानंतर गोकुळात गेली. गोकुळाच्या वेशीवरती विचारलं, पण जाण्याच्या अगोदर, गोकुळात प्रवेश करण्याच्या अगोदर तिने प्रयोग केला होता. स्वतःच्या स्तनामध्ये विष भरलं होतं आणि गोकुळातल्या 2-3 मुलांवरती प्रयोग करून पाहिला होता का ते यशस्वी झाले. ते पटकन त्यांचा मृत्यू होत होता. तिला वाटलं आपला प्रयोग यशस्वी होणार, आज काही कृष्ण राहत नाही. मग असं म्हटल्यानंतर वेशीवर विचारलं कुठे नंदराजाचं घर. ते म्हणे जिथे सर्वात जास्त चपला बाहेर असतील, जास्त आनंद उत्सव चालू असेल खाली, तो नंदराजाचा वाडा. मग असं ती गेली, टक 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 टक, जसं मुंबईहून एखादी येते ना सुंदर स्त्री, आणि मग सुटकेस आता सुटकेस आणत नाहीत, सर्व बँकेत पैसे असल्यामुळे तसं काही प्रश्न राहत नाही आता. मग ती गेली, तिथे विचारलं, ती गेली सरळ तडक आतमध्ये, का कुणीतरी मोठं आलेली बा बाळत विडा घेऊन आली असेल म्हणून तिला रस्ता करून दिला. आतमध्ये गेल्यानंतर तिथूनच कडाडली ती. यशोदे म्हणे तुला शोभतं का रे म्हणे, तुला मुलगा झाला, थोडं सांगायचं का नाही म्हणे मला, मी एवढी जवळची तुझ्या वगैरे. अशा प्रसंगाला काय करतो आपण, वेळ मारून नेतो. लग्नात पण असंच होतंय, मला पत्रिका नाही दिली, नाही अमक्याला दिली होती, तमक्याला दिली होती, आपण सांगतो तू निरोप द्यायला विसरला असेल. आमच्या पाठीमध्ये खूप काम होतं. यशोदा होतं म्हणे कालपासनं मला खूप काम आहे, 2-4 दिवसापासून. मुलगा जसा जन्माला आला तेव्हापासून मला ते बोलायची सुद्धा शुद्ध नाहीये, राहून गेलं माझ्याकडे. बसा म्हणे, तुमच्यासाठी काय करते मी, नाश्ता करते म्हणे. ती नाश्ता करायला गेली. भगवंत पाळण्यातून बघत होते का पहिलं गिराईक आपलं आलेलं दिसते. जसं त्यांनी पाहिलं तिथे पाळण्यातून, त्याला वाटलं फार काय वेळ करण्यात अर्थ नाही, कीर्तनाला पण वेळ कमी आहे आता. त्यांनी लगेच रडायला सुरुवात केली. बोकाड पसरलं त्यांनी. ती लगेच उठली. तिने विचारलं सुद्धा नाही यशोदा मातेला का बाबा ते रडते, म्हणजे रडते बाळे एवढं फक्त सांगितलं, पण घेऊ का मी पाजू का काहीच नाही विचारलं. जसं पाळण्यातून घ्यायला गेली तर भगवंतानी तिच्या अंगावर झेप टाकली. तिने लगेच स्तनाला लावलं, पाजायला सुरुवात केल्यानंतर काय, पहिल्यांदा काय केलं भगवंतानी, पूर्ण ते विष शोषून घेतलं. दुसऱ्या घोटामध्ये काय केलं, रक्त शोषून घेतलं. आणि तिसऱ्या घोटामध्ये नाड्या शोषायला सुरुवात केली. मग मात्र घाबरल्यानंतर तिनं काय केलं, मूळ रूप धारण केलं. अक्षरशः धपकन खाली पडली. आवाज झाला मोठा. यशोदा माता किचन मधनं पळत आली. पाहते तर काय, जिप्पाड राक्षसीन पडलेली आहे.
हा बाबा घोरपडीसारखा तिच्या छातीवरती चिपकून बसलेला आहे. तिने पटकन उचलला, त्याच्यावर तुकडा भाकरीचा वळून टाकला, दृष्ट काढली आणि पाळण्यात ठेवून मोठं संकट टळलं म्हणे. त्यावेळी नामदेवरायांनी फार सुंदर वर्णन केले. नामदेवराय म्हणतात की आताच्या काळाच्या सारख्या JCB वगैरे त्यावेळेस नव्हते, तसे ट्रॅक्टर विक्टर वगैरे. एवढा मोठा देह, जरी अतिथीचा देह जरी तिथं आपल्या गावात आला असेल, त्याचे अंत्यसंस्कार करायची जबाबदारी त्या आतिथ्य करणाऱ्या त्या गावावर असते. गोकुळवासियांनी काय केलं, तिचे तुकडे तुकडे केले. नामदेवराय म्हणतात का तुकडे तुकडे केले आणि हे तुकडे खटारगाडीमध्ये बैलगाडीमध्ये भरून ते यमुनेच्या वाळवंटात नेले. नामा म्हणे दिला अग्नी सुवासन मावे त्रिभुवनी. आणि मग नामदेवराय म्हणतात का बाबा संपूर्ण त्रिभुवनामध्ये सुवास सुटला. का सुवास सुटला? प्रत्यक्षात तिच्या जड देहातून पुतना मावशीचा ज्यावेळेस जड देहातून आत्मा अनंतात विलीन झाला, त्यावेळेस साक्षात भगवंत तिच्या सोबत होते. भगवंताचा स्पर्श तिला होता, म्हणून तिचा उद्धार झाला. ठर विठ्ठल ही बातमी लगेच वाऱ्यासारखी पसरली, मथुरेमध्ये गेली. मथुरेमध्ये पुन्हा बैठक. आता तर काल पुतना मावशी गेली होती परवा, आणि तिचं तिकडे वध केलेला आहे. आपला शत्रू काय एवढा साधा सुद्धा दिसत नाही. पुन्हा बैठक बसली. कसं काय करायचा, शत्रूचा नायनट कसा करायचा? लहान मुलगा आहे अलीकडे, तर 2-4-8 दिवसापूर्वीचा 10 दिवसापूर्वीचा पोरगा आहे. पुन्हा बैठक बसली. तेवढ्यात एक राक्षस उठला. महाबळभट नावाचा राक्षस होता. म्हटला काही काळजी करू नका, बाल लीला थोडे सांगू आपण आणि मग आपण जाऊ पुढे अभंगाकडे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बा काही काळजी करू नका. राजा म्हणे, राजेसाहेब काही काळजी करू नका, मी जातो. आता तर 4-5 दिवस तर झाले बाळ जन्माला येऊन. महाबळभट निघाले. महाबळभट राक्षसांनी काय केलं, सुंदर असं ब्राह्मणाचं रूप घेतलं, दुटांगी धोतर घातलं, पंचांग घेतला आणि त्याचबरोबर जानवं घेतलं, शेंडी काढली सुंदरपणे आणि सुंदरपणे तो त्या गोकुळाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. विठ्ठल विठ्ठल सर्वच उपस्थितांचे अंदाज आमच्या महाराजांनी चुकवलेले आहेत. बरोबर ना? उशीर झाला. तर अशा पद्धतीने काय झालं, महाबळभट उठले आणि त्यांनी सुंदर ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि ब्राह्मणाचं रूप घेतल्यानंतर मग ते निघाले गोकुळात. गोकुळात गेल्यानंतर त्यांनी विचारलं वेशीवरती, कुठे राहतात नंदराजा? मग ते म्हटलं अमुक अमुक ठिकाणी आहेत. गेल्यानंतर तिथे गेले, त्यांनी प्रवेश केला. म्हणे ब्राह्मण आल्यानंतर लगेच मग यशोदा माता नंदराजाने त्यांचे पाद्यपूजन केलं, बसायला पाठ दिला, टेकायला पाठ दिला, पंचांग होतं पंचांग ठेवायला पाठ दिला. आणि मग यशोदा माता म्हणले थांबा, मी तुमच्यासाठी दूध बनवते. आणि दूध बनवण्यासाठी यशोदा माता किचनमध्ये गेली आणि मग तिथे त्यांनी ताबडतोब सुरू केलं. बाबा ते म्हणे मी ब्राह्मण आहे आणि मी सुंदर अचूक भविष्य सांगत असतो. तर नंदराजा म्हटलं अहो काल परत आमच्या गर्गमुनींना भविष्य सांगितलेलं आहे. ते म्हणे अहो गर्ग तो चुकला गणिताशी. गर्ग हा तुमचा चुकलेला आहे, चुकीचा हातचा घ्यायला विसरला गणितामध्ये म्हणे, आणि त्याच्यामुळे त्याचं गणित चुकलेलं आहे. त्यामुळे मी तुमचं अचूक भविष्य तुमच्या बाळाचं सांगू शकतो. ते म्हणे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. गर्गमुनी आमचे चुकणार नाहीत, पण कसे चुकले माहीत नाही म्हणे, पण तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही अचूक भविष्य सांगणार असेल तर सांगा म्हणे. मग त्याने सांगायला सुरुवात केली. यशोदा माता आल्या, दूध घेऊन आल्या. दूध मसाल्याचं दूध होतं. मसाल्याचं दूध दिलं. मसाल्याचं दूध तात्या आपला गटगट पीत होते. भगवंत पाळण्यातून पाहत होते. भल्या माणसा म्हणे, तू मला ठार मारायला आला आणि माझ्याच घरचं मसाल्याचं दूध पितो का रे म्हणे. आणि मग त्यांनी दूध पिल्यानंतर सांगायला सुरुवात केली. मग सांगायला सुरुवात केलं म्हणे तुमचं बाळ फार हुशार आहे, सद्गुणी आहे, अमुक आहे, तमुक आहे, सर्व त्याच्या बाललीलामधलं सांगायला सुरुवात केली. फार शूर आहे, अनेक लोकांचा निपात करेल वगैरे. आणि तात्या थांबला. तात्या थांबल्यानंतर पॉज घेतला तात्याने. थांबल्यानंतर मग प्रश्न पडला. त्या सर्वच लोक स्तब्ध होते. संपूर्ण गोकुळ अशी ऐकत होते भगवंताचं भविष्य म्हटल्यानंतर. थांबल्यानंतर मग का थांबला तात्या? ते म्हणे पा इथपर्यंतचं भविष्य मी सांगितलंय, परंतु इथलं पुढलं भविष्य तुमच्या बाळाचं जर तुम्हाला खरं सांगायचं असेल तर तुम्ही मला शिक्षा कराल, तुम्ही माझ्यावर भांडाल, तुम्ही मला हुसकून काढाल, पण मी तुमचं इथलं पुढलं भविष्य बाळाचं सांगत नाही. तुमचं तुम्ही बघा आता. ते म्हणजे नाही. मग ते आणखी उत्सुकता वाढली. नाही तात्या सांगा, आम्ही तुम्हाला कोणी रागवणार नाही, काही नाही. मग त्यांनी सुरू केलं सांगायला. काय सांगितलं? हा चोऱ्या करेल, हा शिंदळकी करेल, हा सोकुळाचा नाश करेल वगैरे वगैरे जसं सांगायला सुरुवात केली. मग यशोदा माता नंदराजा म्हटले तुम्ही सांगता तात्या बरोबर आहे भविष्य, परंतु हे भविष्यावर उपाय पण असेल ना काहीतरी. एखादा विधी करायचा, गणपतीचं पूजन करायचे, काहीतरी करायचे, एखादं व्रत करायचे, काही का होईना आम्हाला सांगा. त्यांनी तात्याने सांगितलं याला कुठल्याही प्रकारचं, मी पुन्हा पंचांग पाहिल्यासारखं दाखवलं त्यांनी.
याच्यात कुठल्याही प्रकारचा उपाययोजना याच्यात दिसत नाही पंचांगामध्ये. म्हणे काय करावं लागेल, पण काहीतरी असेल. ते म्हणे एकच उपाय आहे, सांगू का तुम्हाला, आवडणार नाही म्हणे. एकच उपाय, याला पुरा किंवा गाडा. पुरा किंवा गाडा म्हटल्यानंतर भगवंत पाळण्याचं म्हटलं आपल्या काय पोटातलं पाणी हलून द्यायचं नाही. आज काय ह्यावेळेस आपण उठायची पण जबाबदारी घेतली नाही. त्यांनी निर्जीवांना आदेश दिले. जो खालचा पाठ बसायला दिला होता ना, हळूच गणपती बाप्पा मोरया उलटा टाकला त्यांनी. पाठीमध्ये टेकायला पाठ दिला त्यांनी. तात्याची पूर्ण पाठण आहे ना पूर्ण अशी चेपून घेतली. समोर पंचांग ठेवायला पाठ दिला होता त्यांनी. 2 तात्याची गालफाडं जे आहेत ना ते लालबुंद केले. तेवढ्यात किचन मधली पकड आल्या दोन्ही आणि तिला तात्याच्या नाकाला धरल्या. फार सुंदर वर्णन केले नामदेवरायांनी. आणि धरल्यानंतर त्या दोन पकडी अशा लोंबत होत्या. मग तात्याला वाटलं काय खरं नाही, तेवढ्यात लाटणं आलं तात्याच्या घशात. तात्याला वाटलं आता काय आपलं बरीकत दिसत नाही, काहीतरी गडबड आहे. तात्या पळायला लागल्यानंतर भगवंत म्हटले थांबा तात्या, हे आमचे घरातले नातेवाईक आहेत, अजून आमचे शेतावरचे नातेवाईक यायचे. शेतावरचे कोण म्हणे, नांगर पोगड काबार वगैरे ते येणार आहे म्हणे. तात्याला वाटलं मग काय खरं नाही. तात्या पळायला सुरुवात केली. तात्याला लगेच ती बाज होती संरक्षणासाठी, बाज पुढे धावली, तात्याला अडवलं. पण तात्या काय जिवंताच्या आकांताने तो पळत होता. त्याने ते बाजेवरनं उडी मारायचा प्रयत्न केला. त्याचे ते धोतराचा सोगा त्याला अडकला. तो इतका अडकला तर तात्याचं धोतर निघून गेलं. आणि मग नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. नामदेवरायांनी किती अचूक वर्णन केलं. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. आणि मग धोतर गळाल्यानंतर काय तात्याला काय तिथे काय ड्रेसिंग रूम होती का, कपडे बदलायला रूम होती का. तात्या जे पळाला तसाच नग्न अवस्थेत तो गेला, कंसाच्या समोर उभा राहिला. म्हणला राजा, म्हटला ब्राह्मण वेशात होतो म्हणून वाचलो, ब्राह्मण वेशात नसतो तर काय खरं नाही, तुझा शत्रू काय असा अव्वल दर्जाचा आहे का, त्याचं म्हणजे वर्णन करण्या पलीकडचं आहे. असं म्हटल्यानंतर मग शेवटी पुन्हा सभा आहे. त्याच्यात पुन्हा अशी अनेक बालवयामध्ये इतक्या लीला केल्या भगवंताने, अतिशय लहान वयामध्ये. का त्याच्यानंतर पुन्हा सभा बसली. पुन्हा एक दैत्य उठला. तो दैत्य होता केशी नावाचा दैत्य. म्हणला काही काळजी करू नका, आताशी तर तो 10-15 दिवस झाले, 1 महिना झालाय. मग त्यांनी दैत्याने काय केलं, नाचणाऱ्या घोड्याचं रूप घेतलं आणि गोकुळात गेला. मध्यभागी चौकामध्ये उभा राहिला. गोकुळात लगेच बातमी पसरली का नाचणारा घोडा आलाय. म्हटलं सरळ गोपाळ वगैरे तिथे बुजुर्ग मंडळी पण आले आणि ते घोडा बघायला गेल्यानंतर भगवंतच ते तिसरं गिरायक आलेलं दिसतंय. म्हणे आपण इथं घरात बसण्याचा अर्थ नाही. भगवंतानी भोकाड बसायला रडायला सुरुवात केली. यशोदा माता म्हटली 2 संकट टळलेले आहेत, तुला आता मी काय ते नाचणारा घोडा पाहायला पाठवणार नाही का, मी घेऊन येणार नाही तुझ्यासाठी. पण त्याने आणखी मोठ्याने रडायला सुरुवात केली. शेवटी माताच होती ती घेतली कडेवर, त्याला आणलं, गोपाळांच्या स्वाधीन केलं. मला फार काम आहे, याला सांभाळा, घोड्याच्या समोर जाऊन देऊ नका, त्याला जपा, माझ्या मुलाला फार काळजी घ्या, 2 संकट मोठी टळलेली आहेत. असं म्हणता तिथे घोडा बघायला त्याला नेला. तिथे गोपाळांनी सांभाळलं. परंतु तो घोडा इतका विचित्र होता, नाचायचा पुन्हा ते कृष्णाकडे जायचा, नाचायचा पुन्हा कृष्णाकडे यायचा. नाचण्याचा घोडा तुम्ही पाहिला असेल ना पूर्वीच्या काळात, जुन्या दादा तुमच्या काळात नसेल, पण आता अलीकडच्या काळाची लग्न होतात त्याच्यात नाचणारा घोडा दाखवतात. नाचणारा घोडा काय दाखवतात, नवरदेवाला किंवा नवरीला. बघा माझ्यात पाहून घ्या मी कसा नाचतोय, तुम्हाला आयुष्यभर असंच नाचायचं उद्यापासून. विठ्ठल आणि मग असं तो फिरत यायचा तो केशी दैत्य. आणि ते घोडा त्याच्या भगवंताच्या इकडे एकदा आला. त्यांनी ते उजव्या पायाने ज्यावेळेस लात मारली भगवंताकडे, भगवंताने ती पकडली. त्याचा जबडा जो आहे तो जबडा दोन्ही बाजूला फाडून त्या केशी दैत्याचा वध त्या दिवशी गोकुळामध्ये झाला. त्या दिवसापासून भगवंताचं वेगळं नामकरण झालं, केशव नावाचं नाम पडलं. विठ्ठल. अशा रीती अनेक दैत्यांचा वध ज्याने भगवंताने बालवयातच केला. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. नंतर हळूहळू भगवंत थोडे मोठे व्हायला लागल्यानंतर मग ते रांगायला सुरुवात झाली. रांगण्याचं वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे.
केले. मग माऊलींनी एवढं गोड शब्दात वर्णन केले, नामदेवराव मागे राहतील का? तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीता तळवे तळहात तळहात टेकीता राम गुडघ्याने गुडघ्याने रांगत राम गुडघ्याने गुडघ्याने रांगत. नामदेवरायांनी किती सुंदर वर्णन. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ लोम्या देखील असे गौरन जसवंती पे सांगे आले या कृष्णाची या मागे येणे येणे व श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले एका हाती लोण्याचा कवळू मुखमा खेले हळूहळू चुंबन देता येतो परी मळू नवनीताचा घेसये येणे माझे कवाडू वडिले येणे सिंके व तोडिले दह्या दुधाचे बक्षिले उलंडिले ताकाते जरी यमुना पाणी आणण्याविषयी जाते धरुणी खांबासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी ठल विठ्ठल. रांगत भगवंत असे मोठे झाल्यानंतर त्यांनी बैठक घेतली. विशेषतः काल्याच्या कीर्तनात एक मोठा संदेश जातो का त्याची राजकीय मंडळी असतील इथे. तर राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं संघटन कौशल्य संघटन कुशल नेतृत्व कसं करायचं ते आमच्या भगवंताकडून शिकायला पाहिजे. भगवंताने ताबडतोब बैठक घेतली, गोपाळांची बैठक घेतली. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताने विचारलं गोपाळांना, का रे बाळांनो म्हणे आपलं नाव गावाचं नाव आहे गोकुळ. गोकुळ असताना देखील तुमच्या तब्येती अशा का? गोकुळ म्हणजे काय? जे गोकुळात जन्माला आले ते. गोकुळामध्ये दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, भरभराट आहे, म्हणून त्याचं नाव गोकुळ. असं असताना तुमच्या तब्येती अशा काडी पैलवानासारख्या का झाल्यात? ते म्हणे आमच्या घरी सांगणार नसेल तर सांगतो म्हणे. आपल्या घरी सर्व आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे वगैरे, पण सर्व कुठे जाते? मार्केटमध्ये जाते, डेअरीला जाते दूध म्हणे. चहाला सुद्धा दूध ठेवत नाही आमचे पप्पा मम्मी. आणि मग असं परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी भगवंत म्हणले याच्यातून एक काम करावं लागेल. काय करू बाबा? तुम्हाला खरंच खायचे का दही दूध तूप? म्हणजे खरंच खायचे, आमची फार इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे. पण माझं ऐकावं लागेल. काय ऐकावं लागेल ते तर आता वर्णन करत नाही आपण, पण तो अभंग सुंदर आहे तुकोबारायांचा. याल तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे माझी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. पण तो पथ्य पाळावं लागेल. काय पथ्य पाळावं लागेल? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नका बोटे. अशा प्रकारे तुम्हाला पथ्य पाळावं लागेल, माझं अनुकरण करावं लागेल. मग काय करावं लागेल म्हणे? चोऱ्या करावं लागेल. चोऱ्या म्हटलं घाबरले सर्व गोपाळ. चोऱ्या म्हटलं पकडलं तर कसं होईल म्हणे? मार कोणी खायचा? तू जाशील पळून, तू तर हुशार आहे म्हणे. आणि म्हणे त्याची जबाबदारी माझ्यावर, पण माझं अनुकरण केलं, माझ्या पाठीमागे आलं तर तुम्हाला भरपूर दही दूध तूप लधी देणार आहे. म्हणे आता जायचं कुणाकडे? म्हणे अरे परवा नाही का ती गवळण सांगत होती, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. त्याच्यामध्ये ती गवळण होती ना, यमुना पाणी आणावेस जाते धरुणी खांबासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा. ती शिक्षा करणारी जी गवळण होती ना, पहिला मोर्चा तिच्या घरी आपण जाऊ. गेले, त्याचे ठरलं अमुक अमुक दिवशी. गेल्यानंतर भगवंत म्हटलं अगोदर काय करा, तुम्ही बघून या कुठून जायला शिरायला जागा आहे का. गोपाळाने ताबडतोब त्या घराचा सर्वे केला. पूर्वीच्या काळात वाडे होते. सर्वे केल्यानंतर पाहून आले कुठं तर मुंगी सुद्धा शिरायला जागा नाही म्हणे. देवा म्हणे इथे सर्व खिडक्या बंद आहेत, दरवाजा बंद आहे, कडी कुलूप आहे, कसं जाणार आतमध्ये? तुम्हाला जायचंय का आतमध्ये? आतमध्ये गेल्याशिवाय दही दूध मिळणार कसं म्हणे? मग एक काम करा म्हणे, मग अशी सांगितलं तुम्हाला, माझं ऐकायला माझ्या मार्गाने तुम्ही येणार असेल तर मी तुम्हाला दही दूध देतो. मग काय केलं म्हणे? डोळे झाका. आता डोळे झाका म्हटल्यानंतर सर्व डोळे झाकले. पण आपल्याकडे कसं काही लोक तिरसट असतात ना, त्याच्यामध्ये एक तिरसट गोपाळ होताच. तो म्हटलं हा बाबा काय म्हणतो डोळे झाका, काय करणार आहे बघू तरी. तो म्हणजे डोळे झाका, आतमध्ये जायचा मंत्र मी म्हणणार आहे. याला वाटलं कुठला मंत्र म्हणतोय बघू तरी. पाहिलं तर मग त्यांनी ते डोळ्यांचे अशी सापट ठेवली, काय म्हणतो भगवंतांनी फुटल्यासारखं केलं, दरवाजे उघडले, तो आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर सर्व मनसोक्तपणे दही दूध खाल्लं, जे होतं ते लवंडून द्या सांगितलं तर भगवंतांनी ते केलं. परत म्हणे चला आता आतमध्ये बाहेर जायचं. बाहेर गेलं तर दरवाजा बंद. अरे भगवंत म्हणे गोपाळ म्हटलं बंद आहे दरवाजा देवा. बंद म्हटल्यानंतर मग त्याने म्हटलं आता काय करा, मला तो बाहेर पडायचा मंत्र माहिती नाही बाबा, आतमध्ये यायचा मंत्र माहिती होता. पण आता कसं होणार म्हणे? आता हे गोपाळ हे तुमच्या गवळी उठायची वेळ झाली, गवळण उठायची वेळ झाली, आता मार खाण्यापलीकडे काही नाही. ते म्हणे बाबा तरी एक जण म्हटलं अरे बाबा मगाशी जो मंत्र म्हटला होता ना त्याचा उलटा मंत्र म्हणजे कदाचित यश आलं तर बघू आपण. ते म्हणे काय काळजी करू नका,
तुम्ही पुन्हा डोळे दाखवा. मग आता तो गवळी होताच तिरसट, त्याने पुन्हा सापट ठेवली. सापट ठेवल्यानंतर पुन्हा याने पुटपुटल्यासारखं केलं, दरवाजा उघडला, सर्व गोपाळ गेले बाहेर. बाहेर गेल्यानंतर मात्र तो एक जो होता सापट ठेवला तो आतमध्ये राहिला. आणि बाहेर गेल्यानंतर मग ते काय गप्प राहणार का सर्व गोपाळ? त्यांनी बाहेर गेल्यानंतर जयघोष केला, बोला पुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मग असं म्हटल्यानंतर ते गवळी आणि गवळण जागे झाली. पाहतात तर काय घरामध्ये सर्व सडा पडलेला आणि याच्या सर्व चेहऱ्याला वगैरे लागलं होतं ते दही दूध वगैरे. त्याला काय मग नमस्कार करतील का? जे बेदम मारला त्याला. याचा अर्थ काय होता, सिद्धांत काय या दृष्टांतामधून? की बाबा भगवंतावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवत असताना कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका. देव आहे नाही आहे, अमुक आहे तमुक आहे, देव कसा आहे वगैरे या खोलात भानगडी जाऊ नका. देवावर या दादा, तर या देवावरती श्रद्धा ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांनी देवावर श्रद्धा ठेवली त्यांचं कल्याण झालं. गोपाळ बाहेर गेले. आणि ज्यांनी श्रद्धा ठेवली नाही, काय करतो बघू, देव खरंच आहे का, काय करतो बघू, अशी शंका ज्यांनी मनात घेतली त्याला ते यातना भोगाव्या लागल्या. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या प्रपंचात होत असते. अशा प्रकारे करत असताना मग त्यावेळेस सांगितलं भगवंतानी का आता आपण निर्यातीवर बंदी आणलेली आहे. बंदी आणलेली यापुढे या मथुरेमधलं, या गोकुळामधलं कुठल्याही प्रकारचं दहीदूध किंवा दुग्धजन्य पदार्थ मथुरेच्या बाजारात जाणार नाही. आणि निर्यात आणल्यानंतर मग पहाटे रात्री, जरी गव्हर्नमेंटच्या अनेक बंधनं असतात आपल्याकडे जातं ना, विदर्भामध्ये आता मी जास्त सेवा माझी विदर्भात झाली. विदर्भामध्ये कापसावर बंदी असते कॉटनमधून, पण ते कापूस मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये तिकडे जास्त भाव मिळतो म्हणून जातो. तसं त्यांनी काय केलं, जरी बंदी आणली होती भगवंतानी, मग पहाटे रात्रीच्या वेळेस चोरून त्या गवळणी मथुरेच्या बाजारात जायला लागल्या. मग भगवंतानी काय केलं, एक दिवशी म्हटलं त्याच्यावर लक्ष ठेवा आपण कशा जातात. असंच एक दिवशी मग सर्व तयारीत असताना त्यांनी सर्व तयारी केली. सर्व माठ बीट भरून ठेवले, दही एका, दूध एका, तूप एका वगैरे. आणि पहाटे 4 वाजता 3:30 वाजता उठायचं आणि मथुरेच्या बाजारात जायचं. अशी तयारी केली असताना मग सकाळी ते उठतात. उठलं तर काय झालं, त्याचं अभंगाचं पहिलं चरण. ए पाती गवळे पालथे पडले होते. मागाशी मी अभंगाचं विवरण सांगत असताना तुम्हाला सांगितलं पालथे पडले होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सर्व चोऱ्या माऱ्या सुरू झाल्या. आणि त्याच्या लक्षात आलं का ही जी चोरी आहे, एवढी अट्टल दरोडेखोर जो आहे हा नंदाच्या पोराशिवाय दुसरं कुणाचं काम नाही. म्हणत नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. आणि मग हे करत असताना अशा चोऱ्या सुरू झाल्या भगवंताच्या गोकुळामध्ये. अनेक त्याच्या तक्रारी यायला लागल्या. आणि तक्रारी या सर्व गवळणीनं काय केलं, सर्व मोर्चा टाईप नंदराजाच्या घरी मोर्चा नेला. आणि मग त्यांनी सामूहिकरित्या त्यांच्याकडे निषेध व्यक्त केला. काय सांगितलं, गवळणी सांगती गाराणी त्याच्यामध्ये का गवळणी सांगती गाराणी रात्री बाय आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुरपणी फोडिली अवघी विरजनी हागे बाई कोणाशी आवरेना यशोदे बाळ तुझा ताना कसा सोसू त्याचा धिंगाणा.
आणि मग दुसरी आली धावत म्हणे बाई काय केली मात मुखाशी मुखचुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना. तिसरी आली धावोनी म्हणे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी धोईची गाठ देवोनी. गाठ बाई कुणाशी सुटेने यशोदे बाळ तुझा ताना कोठवर सोसू धिंगाणा. मग अशा प्रकारच्या तक्रारी सुरू झाल्या. तक्रारी सुरू झाल्यानंतर आपल्याकडे सर्वसाधारणपणे असा अनुभव आहे प्रपंचामध्ये. काय अनुभव आहे? आपल्या मुलाचं जर शेजारणीने कान धरला आणि तू तक्रार घेऊन आली बाबा बघ तुझ्या मुलाने माझ्या खिडकीचं बॉल फोडला काच फोडली वगैरे, तर आपली आई काय म्हणते, नाही नाही असं कधीच होणार नाही, माझा मुलगा फार सद्गुणी आहे, माझा मुलगा चांगले संस्कार केलेले आहे, दुसऱ्या कुणाच्या पोरांनी फोडले असेल माझ्या मुलांनी फोडलेले नाही. शेवटी मनुष्य देह धारण केलेले ते यशोदा माता देव होते. मग ती यशोदा माता शेवटी माता होती. तिने काय केले, कृष्णाची बाजू लावून धरली. इकडनं तक्रारी एवढ्या केल्या, कृष्णाची बाजू लावून धरली. काय लावून धरली? बाळ सगुणा बाळाची बाजू लावून धरली. बाळ सगुण उन्हाचे ताने ग, बाळ दिसते गोजिनवाने ग, काय सांगता गाराने ग, गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे ग, तुम्ही लटकाचे घेता आळ गे गोकुळच्या नारी. सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याची गोटी लागता हरीचे पाटी, तुमची एवढी तरी तंबोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भोवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग देऊच्या नारी नाही गोकुळच्या नारी. अशा प्रकारे तक्रारी त्यांनी सुरू केल्या. इकडे यशोदा माता पण शेवटी कसे आयशी ऐकता घराने यशोदा नाही आले पाणी. आणि मग यशोदेच्या शेवटी कसं सारख्या तक्रारी आल्यानंतर मग यशोदा मातेला वाईट वाटलं. यशोदा माता म्हटली आता तुझे फार लाड झाले, खूप त्याच्यात अभंग गवळण इतक्या सुंदर आहेत, नामदेवरायांचे आहेत, माऊलींचे आहेत, नाथांच्या गवळण तर अतिशय सुंदर आहेत, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. मग शेवटी यशोदा माता म्हटली आता काय करते, तुझी बदली दादा टेल्को कंपनीतून बजाज कंपनीत करते. काय कशी बदली केली त्याची, काय केली, तुम्ही गाया घेऊन अरे गोपाळ राजा तुम्ही गाया घेऊन आता तुझी बदली कुठे केली, गोकुळात ठेवणार नाही तुला, तू काय कर आता, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. मग आता गोपाळ आपण जसं लहान मुलाला शाळेत सोडवायला जातो, आई दरवाजापर्यंत येते, बाय बाय करते, आपल्याला माहिती असतं ते परत येणार आहे, तरी देखील आईला चिंता, सुरक्षित जा, बसमध्ये व्यवस्थित बस, शेजाऱ्याशी जास्त भांडू नको, वर्गात शांत बस, आईच्या सूचना शेवटपर्यंत चालू असतात. म्हणून याची दिंडी ज्यावेळी निघाली जायला रानात जायला, त्याचं वर्णन पण नामदेवरांनी केलं. गोधने चारावया जातो शार, गोधने चारावया जातो गोधने चारावया जातो मार्गी भेटली राधिका कृष्ण
एवढा गोरा कृष्ण नव्हता आमचा काळा होता. काय रे बाळा. तर अशा प्रकारे मग त्यांनी झाले गोधने चारावया जातो शारंगपाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्ण दान मागे निरी असोडोनी तवती देखती यशोदा जनी उंबरठ्यात उंबऱ्यातून पाहिलं यशोदा मातेने मग तू पर नारीशी कैसारे झोंबसी. मग त्यावेळी लक्षात आलं पाठीमा ओढून पाहतो का आपली आई पाहते म्हणला दचकला हा. दचकल्यानंतर मग हळूच हेरू रुदत सांगतो मातेपाशी हिने चेंडू लपविला निरीपाशी. आणि मग असं म्हटल्यानंतर मग ती राधिका माझ्याकडे चेंडू नाहीये ती राधिका म्हणे परियशी चेंडू नाही व मजपाशी परी हा लटका लबाड ऋषिकेशी. लटका आणि लबाड ज्यावेळेस त्याला भगवंताला म्हटलं राधिकेने मग नामदेवराय म्हणतात निरी आसडीचा चेंडू पडे धरणीसी गा. मग ती राधिका पाहत बसली अचानक हा चेंडू इथं आला कुठून माझ्या निरीमध्ये. मग ती भगवंताला हळूच म्हटलं तुला चेंडू पण होता ते काय म्हणे ठरव रानात गेल्यानंतर मग त्याने सुरू केलं त्या दिवशी तिथे पहिला दिवस होता दुसरा दिवस होता. मग त्यांचा काय दिनक्रम असायचा चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई भगवंताला सांगितलं होतं यशोदा मातेने बाबा माझ्या मुलाला जास्त गाय वळायला लावू नका त्याला लांब पाठवू नका त्याला जवळची वळती करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. मग त्यांनी वळून झाल्यानंतर मग भगवंताने सांगितलं आज काय करा तुमच्या सर्व शिदोऱ्या काढा. प्रत्येकाला शिदोऱ्या आणणं बंधनकारक केलं होतं भगवंतानी ते फार सुंदर वर्णन आहे. आणि शिदोऱ्या काढल्यानंतर एकत्रित केल्या अशा पंक्ती बसल्या आणि त्या पंक्तीमध्ये शिदोरी वाटप करायचं काम कोणाकडे होतं पेंद्याकडे होतं. पेंद्या वाटी तो शिदोरी भानुदास महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे का बाबा त्या पेंद्या वाटत ते शिदोरी. मग पेंद्या वाटत असताना भगवंताला वाटलं बाबा वरती ब्रह्मदेवाला बाबा गोकुळामध्ये काला होत्या हा काला जो इथे आता देहू तीर्थक्षेत्र या ठिकाणी तुकोबारांच्या साक्षीनं ह्या 5-6 संत मंडळींच्या साक्षीनं जो होत आहे मगाशी मी चिंतन मांडत असताना नमनाचं चिंतन मांडत असताना त्याचे ते वर्णन केलं होतं बा त्या तुकोबारांचं आहे नित्य धावे तेथे नामाचा गजर घोष जय जयकार ऐकता. प्रत्यक्षात भगवंत तिथे अवतीर्ण होत असतात. हा जो देव गावामध्ये जो काल्याचं कीर्तन आहे काशीद महाराजांचं दादांचं सर्वांची मी माफी मागतो. काळोखे महाराजांनी काय केले बरोबर माझा बदला घ्यायचा विचार केलेला आहे. हे सर्व मंडळी म्हणतील का महाराजांनीच कीर्तन लांबवलं पण कीर्तन जर 11:30ला सुरू झालं असेल तर मग विचार करा का लगेच तुम्हाला ते घाली लोटांगाने घेता येत नाही ना. मग त्यांना माहिती आहे का ते कीर्तन उशिरा सुरू झालं मी तेवढे एखाद्याला आपण उसने पैसे देतो जीवनामध्ये त्यांनी पैसे दिले तुमचे घ्या बाबा तुमचे नडीला मला दिले तुम्ही काय करता ते पैसे तसेच खिशात ठेवता का ते मोजून पाहता. माझा जेवढा वेळ तुम्ही घेतलेला उसना दिला होता मी तुम्हाला तो फक्त मी मोजून घेणार आहे. पण तरी देखील मला व्याज नाही दिलं तरी चालेल पण थोडा तरी वेळ मला द्यावा लागणार आहे. याच्यासाठी का मग त्यांनी शिदोऱ्या सोडल्या आणि शिदोऱ्या सोडल्यानंतर तो जो काला जो केला त्यांनी गोकुळामध्ये तो आपल्या संतांनी काय केलं तो यमुनेच्या तीरावरती जो भगवंतांनी काला केला गोकुळामध्ये तो संतांनी आमच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला. आणि तोच काला मग संतांच्या माध्यमातून आपल्या परंपरेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज आपण देहू गावामध्ये हा काल्याचं कीर्तन करत आहोत काल्याचं सेवन करणार आहोत. हा काल्याचं कीर्तन सेवन करणार असं तुम्ही मला महाराज एवढं 1-1.5 तास कीर्तन कशाला पाहिजे होतं मग त्याच्यामधलं आम्हाला लगेच प्रसाद का नाही दिला. त्याचं सुद्धा वर्णन आमच्या गाथेमध्ये फार सुंदर केलं आहे. बघ कशासाठी का नाही तसं ताबडतोब का नाही तुम्हाला देतात मग तो दही भात होईल मुरमुऱ्याचे ज्या लाह्या होतील त्याला का नाही तर त्याच्यामध्ये अनुदित करून म्हणजे त्यांचं ते भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं चरित्र गायल्यानंतर ते श्रवण केल्यानंतर मग त्या लाह्यांना असेल त्या दही भाताला असेल त्याला प्रसादाचं रूप प्राप्त होतं. आणि मग अशा रीतीने त्यांनी तो प्रसाद तिथे गोकुळामध्ये जो मांडला त्यांनी ब्रह्मदेवाला वाटलं आपण का जाऊ नये. त्याने गोपाळाचं रूप घेतलं तो पंक्तीला बसला वाढत तो पेंद्यात तिथे गेला. पेंद्यात गेल्यानंतर त्याने पाहिलं हा गोपाळ काय आपल्यातला दिसत नाही. तर ब्रह्मदेव म्हटलं अरे वाढ ना थोडा नाही म्हणे माझ्या नेत्याने जर सांगितलं मला तर बघेल मी. मग त्यांनी भगवान श्रीकृष्ण विचारलं देवा अरे हा गोपाळ आपल्यातला नाहीये याला वाढू का थोडा काला. ते म्हणे अजिबात नाही. का नाही म्हणे त्याची शिदोरी पण नाही आणि तो आपल्यातला पण नाही. ब्रह्मदेव म्हणा थोडा तरी दे. काला किती दुर्बल असतो किती दुर्मिळ असतो बघा आपण किती भाग्यवान आहेत. तर तो जो वाळवंटामधला काला किंवा यमुनेचे असेल मग चंद्रभागेचे असेल तो काल्याचं प्राशन आपण करणार प्रसाद आपण घेणार आहे. आणि मग अशा रीतीने थोडा तरी दे म्हटलं त्याने दिला नाही. शेवटी ते ब्रह्मदेव होता
ब्रह्मदेव पण कलाकार. ब्रह्मदेव म्हटले नाही देऊ दे बाबा, आता काय करणार तुम्ही, ते हे जेवण झाल्यानंतर तुम्ही हात धुवायला कुठेतरी जाणार ना, मग यमुनेच्या डोहावरच जाणार. मग सर्व काय केलं त्यांनी, माशाचं रूप घेतलं. माशाचं रूप घेतल्यानंतर आता येतील मग येतील हात धुवायला, हात वाट पाहत बसले सर्व. काल्याची असे देवजळी झाले मासे. आणि मग मासे झाल्यानंतर तिथे ते वंचित राहिले. वंचित का राहिले तर गोपाळाने विचारलं, पाहिलं आता चला नाही म्हणून देव म्हणजे थांबा, आज देवा म्हणे आज जायचं नाही कुठे, यमुनेच्या डोहावर हात धुवायला जायचं नाही म्हणे. हात तर संध्याकाळपर्यंत कडक होऊन जातील. कडक होतील तर ते तुकोबारायांनी त्याचं प्रमाण पण दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात ते कुठे पुसा, तिरीला पुसा म्हणे. तिरी सांगा, ते तुकोबारायांचा शब्द आहे हा, माझ्या मनाचा नाहीये. ते तुम्हाला महाराज काहीतरी सांगतात. तुकोबारायांनी सांगितलं नाही, आज तुमचे हात जे आहेत ना हा तिरीला पुसायचे, तुम्ही अजिबात जायचे नाही म्हणजे डोर. तर ते मासे जे होते, देव जे होते ते वंचित राहिले. सांगण्याचा तात्पर्य हा इतका दुर्मिळ झाला. याच्यानंतर मग जेवण झाल्यानंतर बाबा उपाशी पोटी काय, तर जेवण झाल्यानंतर मग काही खेळ खेळले. त्यातल्या प्रातिनिधिक सुरुवात फक्त 2-2 मिनिटाचे आपण 2 खेळ खेळणार आहे आणि मग आपल्या वाणीला पूर्णरम देणार आहे. त्याचे दुसऱ्या चरणाला आपण स्पर्श करणार आहे. पण ते खेळ असे आहेत का सर्व गावाकडचे जे खेळ आहेत ना ते भगवंत जे गोकुळात खेळ आहे. आज असे आहे की हे 2 जे चेंडू आहेत हे पांडुरंगाच्या चरणाजवळ नेऊन चोखोबार यांच्या चरणावर मागाशी दाखवलेले आहे. अतिशय पवित्र चेंडू आहे, खेळण्यातले चेंडू नाहीत, आपल्याकडे पाठवले जातील आणि त्याचं दर्शन घ्यायचं. तुम्ही पाठीमागे पास करायचे आणि नंतर ताबडतोब 2-3 मिनिटांनी ते माझ्याकडे पाठवायचे. विठ्ठल विठ्ठल या नाही तिकडे भाविकांकडे आहे, परत पाठवा इकडे, परत पाठवून द्या आता, कारण वेळ आपल्याला कमी आहे. नाही तर फार रंगत आहे त्याच्यामध्ये. दुसरा जो खेळ आपण खेळणार आहे त्याच्यामध्ये हे प्रत्यक्षात गोकुळात खेळलेले खेळ आहे. आपण त्याचा देहू गावामध्ये आनंद घ्यायचा आहे 2-2 मिनिटांमध्ये. दुसरा खेळ जे आपले परमार्थ साधक जे आहेत हळूहळू, तर त्याच्यामध्ये फक्त आपण जो टिपऱ्यांचा खेळ खेळला होता गोकुळामध्ये तो आपण 2-2 मिनिटात खेळणार आहोत. स्वयंस्फूर्तीने तुम्ही 10-12 लोक या पटपट या पुढे या 2-2 घ्या, 2-2 घ्या पटकन घ्या. इथं जागा पण आहे, महाराजांनी आमच्या काळोखी महाराजांनी जागा पण ठेवलेली आहे समजा. घ्या पुढे महाराज. अरे फार सुंदर आहे भगवान, याला सुद्धा भाग्य लागतं. घ्या मृदुंगमणी नवीन आल्यामुळे छान आहे. मग असे हळूहळू घ्या घ्या घ्या. टोपी घ्या ना कुणाची तरी. बापू कुठे गेले बापू? बापू टोपी घ्या ना. गोपाळा गोपाळा यशोदेच्या बाळा
या पटकन या, चला स्वयंस्फूर्तीने या. गुड. कारण हे पुण्याचं काम आहे. ऍक्च्युली हा सुद्धा भाग्याचा क्षण असतो. तुमच्या नशिबात असेल तरच तुम्हाला इथे संधी मिळते. तसं होत नाही. घ्या पटकन या. एक आणि मगाशी पुरुषांचं तुम्ही काय पाहिलं असेल, कमकुवतपणा पाहिला असेल, ते एकमेकाला सामावून घेत नव्हते, एकटेच वाजवत होते. एकदा पुढल्याला एकदा पुढच्याला आणि मागच्याला सामावून घ्यायचे. एकदा त्याला एकदा त्याला. या राऊंड करा पुन्हा राऊंड करा, मोठा राऊंड करा. नसेल राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण हे कसं आहे, प्रपंचातलं सुख हळूहळू कमी होते आणि परमार्थातलं सुख इथे अनुभव आल्यानंतर येताना त्यांचे चेहरे बघा ना, आता जातानाचे चेहरे बघा. अशा रीतीने आजच्या अभंगाला आपण न्याय दिला. त्याच्यामध्ये बघा, माझी परंपरा अशी असते, वडिलांची परंपरा, आमच्या चारी चरणांना न्याय द्यायला पाहिजे. पण आज थोडा सँडविच झाल्यासारखं आहे. तो पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. मग तयावीने नाशी नव्हे नाही नव्हे दुसरी आयशी. गायकांची आमच्या भूक भागली नसेल, परंतु या सर्वांचा आदर राखून आपल्याला त्या परतीकडे वळावं लागेल आपल्याला. आणि मग अशा रीतीने त्याच्यामध्ये तयावीने नाशी नाही दुसरी अशी, दुसरं कुणी असं त्याचं चोरी, एवढी जबरी चोरी जी आहे ना, आणि ती पण पालखी दुधाने ठेवले, पुन्हा चकाचक दुधाने, हे फक्त करण्याचं सामर्थ्य फक्त नंदाच्या पोरामध्येच आहे. अशा प्रकारच्या 3 चरणाचा भावार्थ आहे, सरळ अर्थ आहे. आणि अशा रीती आता एकदा सामूहिक भजन करू. ज्या महिला पाठीमागच्या शांत बसलेल्या आहेत त्यांनी आता भजन करा. मग आपण चौथ्या चरणावर विठोबार जय तुकोबारायांनी किती सुंदर वर्णन केलेले. पण हे करत असताना बाबा असं अचानक एखादं गाव शांत आहे, मुलांवर चांगले संस्कार आहेत,
अचानक काहीतरी घडतं, कोणतरी येतं गावामध्ये, संत संगतीचे जसं आपण म्हणतो काय सांगू सुख आपणा पारिके नाही येते तसं येते, किंवा संतांच्या संगती मनोमार्गती 11वा श्रीपती येणे, पण ते कुणाची तरी संगत लागली आणि म्हणून हे असे त्रास पनवती आपल्याकडे आलेले आहे. हे सांगत असताना कशामुळे झाली त्याचं सुद्धा उत्तर तुकोबाराने अभंगात सावे तुकया मेला
गोष्टींचा उगम कसा आला, चोऱ्या माऱ्या कशा गोकुळात वाढल्या, त्याचा उगम कुठे झाला, त्याचं तुकोबाराने शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय की बा सवे तुकिया मेला त्याने आगुण आणला. हा आगुणा जो आहे ना, पनवती जी असते, ही अवगुणी पोरगा जी आहे ना, हे तुकाराम महाराजांनीच आणलेलं आहे. अशा प्रकारची दोघांची जोडी, कारण ह्या अभंगाची संगती दुसऱ्या पुढल्या देवडीकर गाथेमध्ये याच्या पुढला अभंग जो त्याची संगती जोडावं लागते. तिथे परत दुसरा अभंग आहे का आता ऐसे करू दोघा धरून या मारू मग ते टाकतील खोडी तोंडी लागलीसे गोडी. हा त्याच्याशी नंतरचा लगेच दुसरा अभंग आहे. म्हणजे त्या दोन अभंगाची संगती आपल्याला जोडावं लागते. अशा प्रकारे भगवंताने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं वर्णन आपण केलं. विशेषतः सुंदरपणे शांतपणे आपण उशीर जरी झाला असला थोडा कीर्तन सुरू व्हायला, परंतु कीर्तन मी नाही म्हटलं तरी 10 ते 12 वेळ होती का असं मी समजायचं. पण 9ची वेळ त्यांना मी विचारलं महाराजांना, काळोखे महाराजांना कीर्तनाची वेळ का नाही टाकली त्या पत्रिकेत. ते म्हणे महाराजांच्या सोयीसाठी ठेवलेली आहे म्हणे आम्ही. म्हणजे महाराजांना उशीर झाला तर ते सांगायचं वेळेवर आलो, लवकर आले तर वेळेवर. पण तसं झालं नाही, ते उशिरा सुरू झालं. पण सुंदर अशी मजा आली, कारण तुकोबारायांच्या साक्षीने, तुकोबारायांच्या समोर विशेषतः हे 6 संत मंडळी जी आहेत ना, यांचे सर्व आशीर्वादामुळे झालेली सेवा. विशिष्ट फार मंडळी आलेली आहेत, सर्वांचा नामोल्लेख मी करणार. पण प्रशांत महाराज मोरे माझे परमार्थातले स्नेही आहे तिथे, यांनी वाट दाखवली. ते मुख्याचे दादा नाणेकर आहे, निगोजेचे आमचे सुदाम दादा, अनेक मंडळी इथे आलेल्या आहेत. आमच्या परमार्थिक सेवा प्रतिष्ठानच्या अनेक भगिनी इथे आलेल्या आहेत. त्यांचं सर्वांचा नामोल्लेख करत नाही, पण बापू बरळ आहेत आणि अशी सर्व मंडळी तुम्ही आलात. तुमच्या माझ्यापेक्षा फार ज्येष्ठ मंडळी आहे. पण माझे वडील सांगायचे नेहमी, गायकांची परमिशन माफी मागून सांगतो, वडील सांगायचे बाळा तुला स्वराचं ज्ञान नाहीये, कारण तू सरकारी नोकरीत असल्यामुळे चाकोरीच्या बाहेर काही तू आरडाओरडा करणार नाही. परंतु कीर्तन जरी सुरात नाही झालं तरी जोरात करायचं म्हणजे. त्यामुळे मला सुराचं ज्ञान कमी आहे, कारण काय शेवटी आता काय ह्या वयात तबलान पेटी कुठे शिकणार वगैरे. पण जसं वडिलांनी दिलेला आशीर्वाद असल्यामुळे कसे तरी आपला घाटातून गाडा टोकाला न्यायचा एवढा विचार असतो. बाकी काही त्याचा विचार माझा नसतो. आणि चांगले विचार द्यायचा, गावोगावी जाऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचलं, अशा प्रकारची प्रांजळ इच्छा आहे. शेवटी कसं आहे, मुखातून नामस्मरण भगवंताचं येणं ही सुद्धा पूर्वजन्मी सुकृत येतं. तुम्ही सुद्धा इथे मंडपात आहात, तुम्ही काही फार काही कौतुकाने आलेले नाही, तुमचं बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. तुमचे पाय इकडे मंडपाकडे वळे, तुमचं पूर्वसंचय आहे, पूर्ण पुण्य आहे, आईवडिलांची पुण्य आहे, म्हणून तुम्ही इथे छताखाली नामयज्ञासाठी उपस्थित झालात. विशेषतः काळोखी महाराजांच्या प्रति मी नतमस्तक होतो का त्यांनी मलाही तुमच्यापर्यंत या एवढ्या साधकांच्या हृदयापर्यंत मला जोडण्याचा मार्ग दाखवला. झालेली सेवा जी आहे तुकोबारांच्या चरणी, ज्यांच्या कृपेमुळे, माझ्या वडिलांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी ह्या नारदाच्या गादीवर उभा आहे, त्यांच्या चरणी मी अर्पण करतो. माझ्या वाणीला पूर्णरम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंगेला तुम्ही वारे दोहीकडे उभं पसरोनी गडे. तुम्ही वारे दोहीकडे उभं पसरोनी गडे. तुम्ही वारे दोहीकडे उभं पसरोनी महाराज